घेत आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. कालचे करासपत्र याचा 3रा अध्याय वचन 18 आणि 19 आपण पाहणार आहोत. आणि हा जो शास्त्र भाग आहे हा बहुतांश वेळेस आपले जे उन्नतीचे सेमिनार्स आहेत त्याच्यामध्ये आपण हा शास्त्र भाग घेतो. जेव्हा जेव्हा कौटुंबिक सेमिनार असतात तेव्हा तेव्हा हा शास्त्र भाग घेण्यात येतो. जेव्हा कधी महिलांचे सेमिनार असतात तेव्हा हा शास्त्र भाग घेण्यात येतो. आणि विशेष करून ही जी 2 वचनं आहेत या 2 वचनांसमवेत इफिस्करास पत्राचं वचन असेल किंवा संत पॉल जो इतर पत्रांमध्ये यांच्या संदर्भात लिहित आहे पत्नींसंदर्भात आणि स्त्रियांसंदर्भात तीही वचनं आपण घेतो. त्याच्यानंतर आपण पेत्राचं पहिलं पत्र आणि त्याचा 3रा जो अध्याय आहे त्याच्यामधील ही काही वचनं सदैव याला निगडीत घेत असतो. म्हणजे ही जी वचनं आहेत विशेष करून 2 जी आपण वारंवार ह्याचा जो एक्सरसाइज आहे वचन कशा प्रकारे वापर करावा, वचनाला कसं त्याचं अर्थविवरण करतं हे समजण्यासाठी या वचनाचा आपण सदैव वापर करतो आणि ही वचनं पाहतो. आज या 2 वचनांकडे पाहत असताना ही 2 वचनं जी आहेत 18 वचन आणि 19 वचन हे 18 वचन पत्नींसंदर्भात बायकांसंदर्भात दिलेलं आहे. जे बायका घरी आहेत त्यांच्या संदर्भात बायको असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण 19 वचन वाचलं तर नवऱ्यांसंदर्भात त्यांना उद्देशून दिलेलं वचन आहे. आणि मग ही वचनं या ठिकाणीच का आलेली आहेत बरं, तर एक नैतिकतेचा बोध जो आहे मंडळांमध्ये कशा रीतीनं कौटुंबिक नातेसंबंध असावेत त्या संदर्भात आता शिक्षण देण्यात आले. संत पॉल हे का करत आहे, कारण आपण ज्यावेळेस अध्याय 3 वाचतो आणि अध्याय 3 वचन 1 पासून जर पुढे बघितलं तर इथं 17 वचनापर्यंत संत पॉल एक गोष्ट फार फोकस्ड आणि फार चांगल्या रीतीनं मंडळीला समजावून सांगतो की येशू ख्रिस्त हा हृदयावर राज्य करणारा ख्रिस्त आहे. आणि मग जर आपले संदेश आपण पुन्हा एकदा रिवाइंड केले तर आपल्याला ते संदेश पुन्हा एकदा एनकरेज करतात की तो जर हृदयावर राज्य करतो आणि तो जर तुमचा तारणारा आहे, त्यानं जर तुम्हाला तारलेलं आहे तर मग आज्ञा पालन आवश्यक आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनाचं आज्ञापालन व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही फ्रुटफुल असणं गरजेचं आहे. मग फ्रुटफुल फळ देणारे लोक कशी तुमच्या जीवनामध्ये कोणती फळ दिसायला पाहिजेत याचं विस्तृत विश्लेषण पॉल करत आहे. म्हणजे अध्याय 1, अध्याय 2, अध्याय 3 तो म्हणजे तुमच्या हृदयावर राज्य करणारा तुम्ही तारण झालेले जर ख्रिस्ती आहात तर नो डाऊट तुम्ही फळ देणारे आहात. तुम्ही फळ देणारे आहात, तुमच्या जीवनामध्ये फळ असायला पाहिजे. मग फळ देणारे ज्याच्या हृदयावर प्रभू येशू ख्रिस्त राज्य करतो अशा लोकांचं कुटुंब कसं असावं बरं. आता हृदयावर राज्य करणारा आहे ख्रिस्त, तारलेली लोक आहेत, पती पत्नी तारलेले आहेत आणि ते एका घरात राहत आहेत. ते कसं त्यांचं व्यक्तिमत्व असायला पाहिजे, ते कशा प्रकारे त्यांनी जीवन जगायला पाहिजे, कशा प्रकारे ते फोकस्ड असायला पाहिजे या संदर्भात पॉल काय करत आहे, एनकरेज करत आहे, तो शिक्षण देत आहे. जेव्हा आपण या आता वचनांकडे जात आहोत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे कुणा संदर्भात दिलेलं आहे प्रथम समजून घ्या की हे अशा लोकांसंदर्भात दिलेलं आहे ज्यांचं फर्स्ट थिंग तारण झालं. ओके, विवाहित पुरुष विवाहित स्त्री यांचं तारण झालेलं आहे. न तारलेले ना ते लोक ह्याचं अवलंबन करू शकत नाहीत. कदाचित त्यांना हे कळणारच नाही, त्यांना हे समजणारच नाही. म्हणून मी इंट्रोडक्टरीच पार्ट तुम्हाला सांगत आहे की हे कुणासाठी आहे, संत पॉल कुणासाठी म्हणतोय. जेव्हा आपण अध्याय 2 पासून सुरू करतो कालचे करासपत्र अध्याय 3 1 ते 17 वचनाकडे येतो, संत पॉल ऑलरेडी या झोन मध्ये आलेला आहे आणि तो म्हणत आहे की पहा तुम्ही कोण आहात, तुम्ही तारलेले आहात, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर राज्य करत आहे तुमच्या हृदयावर आणि ही इज द रूलर ऑफ युअर हार्ट. आणि मग तुमच्या जीवनामध्ये आता काय होणं आवश्यक आहे, आज्ञापालन होणं गरजेचं आहे. मग आज्ञापालनाचं शिक्षण देत असताना आता तो एका महत्वपूर्ण टॉपिक कडे त्यानं म्हणत आहे मला तुमच्या कौटुंबिक जीवनासंदर्भात काही गोष्टी सांगायच्या. आणि म्हणून ह्याचं हेडिंग जर काळ्या मथळा जर तुम्ही बघितला तर त्या काळ्या मथळ्यामध्येच तुम्हाला दिसतं की ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन. म्हणजे हे नंतर कालांतरानं ही मथळे लिहिण्यात आले, पण हे मथळे यासाठी होते की तुम्हाला समजावं की कोणता टॉपिक येणार आहे. तर टॉपिक काय की ख्रिस्ती मनुष्य. लक्षात घ्या हे विधर्म्यांसाठी नाहीये, ज्यांचं तारण झाले त्यांच्यासाठी हे नाहीये, हे केवळ ख्रिस्ती व्यक्तीसाठी आहे, त्यांच्यासाठीच हे आहे, त्यांनाच हे समजू शकतो. मी ज्यावेळेस काउन्सिलिंग करतो तर
कौटुंबिक काउन्सिलिंग करत असताना माझा सगळ्यात पहिला फोकस हा असतो की यांचं तारण झालंय का. म्हणजे ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच बघता येत नाही. जर तारण झालेलं आहे, माझा फर्स्ट प्रश्न हा असतो की काय तुम्ही प्रभूवर प्रीती करता का. XYZ, काय तुम्ही प्रभूवर प्रीती करता का. हो, आम्ही करतो. फळं आहेत का, अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळं नंतर येतं. डू यू लव्ह गॉड. तुम्ही प्रभूवर प्रीती करता का. हो, करतो. फळं काय, आणि मग तुमच्या जीवनामध्ये फळ आहेत का, ते इम्पॉर्टंट आहे. तो एकदम प्राईम फोकस आहे की काय तुम्ही प्रभूवर प्रीती करता. जर तुम्ही प्रभूवर प्रीती करता, मगच समुपदेशनाला अर्थ आहे, नाहीतर तुमच्या समुपदेशनाला अर्थ नाही. जर तुम्ही ही वचनं वाचता तुमचं तारण झालेलं नाही, तर पुढे जाण्याला काहीच अर्थ नाही. कौटुंबिक जीवन जर समजून घ्यायचं आहे, ख्रिस्ती पत्नी ख्रिस्ती पती जर समजून घ्यायचं आहे, सगळ्यात पहिला हे कळणं गरजेचं आहे की काय मी तारलेलं आहे का. कारण संत पॉल ही गोष्ट 17 वचनापर्यंत फर्म करतो की काय तुमच्या हृदयाचा राजा प्रभू येशू ख्रिस्त आहे का. आणि ज्यांच्या हृदयाचा राजा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्यांनी हे पहा इथे काय लिहिलेलं आहे. आणि मग तो सुरुवात करतो, बायकांनो, म्हणजे जे बायको आहेत त्यांना तो म्हणतो, बायकांनो, जे तुम्ही घरामध्ये आहात, विवाहित आहात, एका पतीची पत्नी आहात, त्याच्या संदर्भात तो उद्देशून लिहितो. आणि मग आपण अनेक वचनं पाहतो, अनेकदा आपण ह्याच्यावर विचार केलेला आहे. आणि मग मी तुम्हाला पुन्हा एकदा जस्ट एक फास्ट घेऊन जातो. जेव्हा तुम्ही इफिस्करास पत्र वाचता, 5वा अध्याय 22 वचनापासून पुढे, त्यामध्ये तुम्हाला असे दिसते की तिथं पण लिहिलेलं आहे बायकांनो. नंतर मग पेत्राचं पहिलं पत्र 3रा अध्याय वचन 1 मध्ये लिहिलेलं आहे पत्नींनो. आणि जेव्हा कधी कौटुंबिक जीवनाचं समुपदेशन येत आहे, सुरुवात पत्नींपासून होत आहे आणि पत्नींना सांगण्यात येत आहे की पत्नींना तुम्ही अधीन राहा. तर जेव्हा कधी हे बोलण्यात येत आहे, उद्देश काय आहे, पुन्हा मी सांगत आहे, हे कुणाला लिहिलेलं आहे. जग ह्याला स्वीकारू शकतं का. जग ह्याला स्वीकारू शकत नाही, कारण जग सरळ सरळ ह्याचा नकार करतं. म्हणून कोण स्वीकारू शकतात, ज्यांचं तारण झालेलं आहे, जे लोक तारलेले आहेत, तेच लोक हे स्वीकारू शकतात. आज ख्रिस्ती कौटुंबिक जीवन शिकण्याची गरज का आहे बरं, किंवा का शिकावं ख्रिस्ती कौटुंबिक जीवन. महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की आज कौटुंबिक जीवनांची थट्टा उडवली जाते. खूप मोठ्या प्रमाणात विवाहाकडे पाहत असताना थट्टेच्या स्वरूपात पाहिलं जात आहे. विवाहाकडे पाहत असताना खूप भावनावश असं संबोधलं जाते. विवाह खूपच भावनिक लोक एकत्र येत आहेत आणि म्हणून ते विवाह करत आहेत. म्हणून कशाला आशांनी एकत्र यायचं. आपण लिव्हिंग मध्ये राहू शकतो. जगामध्ये आता ती परंपरा खूप मोठ्या प्रमाणात चालू लग्न करायची गरज नाही. आपण लग्न हे फक्त एक टॅग देत आहोत. कशाला ते द्यायचा, आपल्याला मनाला येईल तसं आपण वागू शकतो. तुझा माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अधिकार तू लादू नको, मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा अधिकार लादत नाही. चल आपण एकत्र राहूया आणि जसं आपल्याला बरं वाटतं, जोपर्यंत आपण कंपॅनियन म्हणून एकत्र आहोत ठीक आहे. जेव्हा आपलं पटणार नाही आपण विभक्त होऊ. उगाच या बॅनर खाली कशाला यायचं, ही जी गोष्ट आहे ही फार मोठ्या प्रमाणात सध्या जगाच्या प्रवाहामध्ये चालू आहे. म्हणून विवाहाकडे पाहत असताना फार भावनिक असं पाहण्यात येत आहे. दुसरी गोष्ट, विवाहाकडे पाहत असताना थट्टेने पाहण्यात येत आहे, मस्करी करण्यात येते विवाहाची. काय विवाह आहे, किंवा एखाद्या पुरुष विवाहामध्ये अडकतो त्याची मस्करी करण्यात येते. एखादी स्त्री विवाहात अडकते ती मस्करी करण्यात येते. जेव्हा ती एकत्र येते त्यांची मस्करी करण्यात येते. आणि कधी कधी तर अजून एक स्टेप पुढे चाललेली आहे. आणि विवाह जे आहेत त्या विवाहाकडे स्त्रीकडे पाहत असताना, विशेष करून स्त्रियांकडे विवाहाकडे पाहत असताना स्त्रियांकडे पाहण्यात येते की त्या एक वस्तू आहे. काही अंशी त्या वस्तू आहेत, त्यांचा वापर करायला पाहिजे. आणि म्हणून आपण जर अजून थोडंसं रुरल एरियाजमध्ये गेलो तर मग स्त्रियांकडे त्या दृष्टिकोनातून पाहण्यात येतं की त्या वस्तू आहेत त्यांचा वापर करूया आणि मग त्यांना कसंही हाताळू. आजही असा समुदाय आहे जो त्यांना होल्ड करत आहे, त्यांच्यावर अजूनही अत्याचार होत आहेत स्त्रियांवर बहुतांश ठिकाणी, म्हणजे रुरल पार्ट्समध्ये बहुतांश ठिकाणी आहेत. हळूहळू जेव्हा आता परिस्थिती बदलत आहे, गोष्टी आता उलट्या होत चाललेल्या आहेत. आता स्त्रिया ज्या आहेत त्यांना जसं की न्याय थोडासा कळायला गेला आहे, त्या थोड्याशा आता वरचढ होत चाललेल्या आहेत आणि त्या आता पुरुषांना सरप्रेस करण्याचा प्रयत्न करतात. कारण आपला बहुतांश जो न्याय प्रणाली आहे आपली, त्या न्याय प्रणालीमध्ये स्त्रियांना बहुतांश अधिकार असल्यामुळं आता ते उलट होत चाललेलं आहे. म्हणजे वस्तू म्हणून विवाहाकडे पाहण्यात येत आहे. एकमेकांकडे कशा रीतीने ह्यांना हाताळता येईल, कशा रीतीने गेन करता येईल, त्यातून कशा रीतीने गोष्टी मिळवता येतील या दृष्टिकोनातून जग
आज विवाहाकडे पाहत आहे. हे वचन शिकणं का गरजेचं आहे? कारण ह्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की पुरुष जे आहेत ते त्यांना असं वाटत आहे की विवाह जर आहे तर जबाबदारी खूप मोठी आहे, आणि म्हणून आज विवाहाकडे पुरुष विवाहापासून दूर जात आहेत कारण त्यांना जबाबदारी नको आहे. आणि पुरुष म्हणतात कोण घेत, आणि विशेष करून बरं का जरासं वय होत आलं ना आणि पुरुष तयारी करत आहे लग्न 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 लग्न, ॲज सून ॲज थोडंसं वय वाढतं तो काय करू लागतो माहिती आहे का, नको लग्न. का? कारण थोडासा मॅच्युअर होतो आणि त्याला कळतं की विवाह म्हटलं की जबाबदारी आहे, आणि मग तो जबाबदारीला आता नकार देतोय. आपण हे पूर्णपणे जे शिक्षण आहे हे जगात चालू आहे. मंडळी ही सदैव जगाकडे आकर्षित होते प्रारंभापासून, आणि मग आता मंडळीमध्येही तशा प्रकारची शिकवण घुसली आहे. काय गरजेचं आहे? मग ह्याच्यामध्ये आध्यात्मिकतेची तोड द्यायच्या म्हणायचे, नको ना लग्न करायचं, मी माझं जीवन ना प्रभूला देऊन टाकतो. म्हणजे साळसूतपणे बरं का? तर ह्याच्या अंतकरणात ह्याला माहिती आहे की ह्याला जबाबदारी नाही घ्यायची. ह्याला कुटुंब वत्सलता जी आहे, जी पवित्र शास्त्रात नमूद आहे, ह्याला सामोरे नाही जायचं. ही जस्ट वॉन्टेड टू रन फ्रॉम दॅट. आणि म्हणून विवाह जो आहे तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जग त्याच्याकडे पाहत आहे, आणि मंडळी हळुवारपणे आता त्या प्रभावात चाललेली आहे. मंडळीमध्ये आता आपसुकपणे हे कानावर आता येत चाललेलं आहे, आणि मंडळी आता त्या दृष्टिकोनातून जर विचार करत आहे तर ही फार गंभीर गोष्ट आहे. त्यामुळं जगाच्या संस्कृतीसारखं किंवा जगासारखं नव्हे तर ख्रिस्तासारखं वैवाहिक जीवन जगण्यासाठी आपल्याला पाचारण आहे. ठीक आहे, पवित्र शास्त्र हे इम्पॉर्टंट आहे बरं का. अनेकांना वाटतं की पवित्र शास्त्र विवाहाला नकार देतं. नाही, पवित्र शास्त्र विवाहाला प्रोत्साहित करतं. ओके, विवाहाला पवित्र शास्त्र प्रोत्साहित करतं. वारंवार आपण ज्यावेळेस पवित्र शास्त्रात पाहतो, सेवा करणाऱ्यांसंदर्भात पाहतो, त्याच्यामध्ये विवाह म्हणजे होणंच गरजेचं असं लिहिलेलं आहे, म्हणजे असावाच असं लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे विवाह काय दर्शवतो? ख्रिस्तानी मंडळीचं दर्शवतो. वारंवार तशा दृष्टिकोनातून विवाहाकडे पाहण्यात आलेला आहे. त्यामुळे विवाह हा अतिशय गंभीर आणि महत्त्वपूर्ण पार्ट ख्रिस्ती जीवनातील आहे. आणि त्यामुळे ख्रिस्ती जीवनातील हा महत्त्वपूर्ण पार्टकडे जर कुणाला जायचं आहे तर कसा त्याकडे पाहू शकतो? तर तो केवळ आत्मिक दृष्टिकोनातून पाहू शकतो. जगिक दृष्टिकोनातून विवाहाकडे पाहू शकत नाही. कारण जग ज्या दृष्टिकोनातून विवाहाकडे पाहत आहे, तुम्ही आणि मी ज्यावेळेस जगाच्या दृष्टिकोनातून पाहू, तुम्ही आणि मी कधी विवाह नाही करणार. कारण जग सध्या त्या फ्लोमध्ये आहे. सध्या जर आपण जगाच्या गोष्टीकडे बघितलं, एपिस्टन फाईल जे आहे जेफ्रीच्या तिकडे जर बघितलं तर तिकडं पती पत्नी एकत्र वाईट कुकर्म, वाईट गोष्टी करत आहे, तिकडं धावत आहेत. आणि मी हे यासाठी बोलत आहे माहिती आहे, करंट सिच्युएशन्स, बिकॉज दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ चर्च टू स्पीक अबाउट इट. ओके, तुम्ही जर पाहिलं असेल की एव्हरी मेसेज ना, जेव्हा ज्या काही आजूबाजूला घडामोडी घडतात त्याच्यावर मंडळीनं भाष्य करणं गरजेचं असतं. मंडळीनं त्याच्यावर रिॲक्ट करणं गरजेचं असतं. मंडळीनं त्याच्या संदर्भात बोलणं आवश्यक आहे. कारण मंडळी ही सदैव मार्गदर्शक असते. त्यामुळे हे जे काही चालू आहे याच्या संदर्भात तुम्ही बघा, मागच्या ज्या चार्ली कर्क ज्यावेळेस तो मेलेला होता, ॲट दॅट टाइम ऑल्सो चर्च स्पोक. आपण मंडळी म्हणून त्याच्याविषयी पण बोललो. आपण कोणतीही गोष्ट टाळू शकत नाही जी जगामध्ये सध्या चालू आहे. आपण प्रत्येक गोष्टीला इन्क्लूड करून त्याच्यावर भाष्य करणं गरजेचं आहे. आता जे काही चालू आहे हे पण भयानक आहे, आणि हे ॲज अ पती पत्नी म्हणून पण त्या ठिकाणीचं जग ज्या रीतीनं चालू आहे आणि विवाहाला ज्या रीतीने घेऊन चाललेलं आहे ते फार गलिच्छ आणि घाणेरडं आहे. त्यामुळं मंडळी जगाच्या प्रवाहामध्ये जाऊन जर विवाहाकडे बघत आहे तर ती गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवूया की जगाच्या प्रवाहाद्वारे विवाहाकडे पाहू शकतो का आपण? बिलकुल नाही. त्यामुळे मित्रमंडळी तुम्ही जाल, अरे मैं शादी कर रहा हूं, अरे मी लग्न करत आहे, अगं तुला माहित आहे का माझं असं, हे बोलणं आणि जगातील मित्रांकडून ऍडवाइस घेणं एक नंबरचा मूर्खपणा ठरणार आहे बरं का तुमच्यासाठी. ओके, एक नंबरचा मूर्खपणा आहे तो जगाकडून ऍडवाइस घेणं विवाहासाठी. मग तो तुमचा जवळीक मित्र असो, ती तुमची एकदम जवळची मैत्रीण असो, एका ताटात जेवणारे, अहो काय सांगू माझी एवढी जवळची मैत्रीण, माझा एवढा जवळचा मित्र वगैरे जे काही असो, पण जर तो प्रभूचा नाहीये आणि त्याच्याकडून जर तुम्ही ऍडवाइस घेता विवाह संदर्भात
फार गंभीर गोष्ट आहे ती. तुम्ही नाही घेऊ शकत, कारण जग ज्या प्रवाहात चालू आहे आणि मंडळी जी तुम्हाला शिकवत आहे याच्यामध्ये फार मोठी दरी आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. पॉल काय सांगत आहे? पॉल या लोकांना सांगत आहे ज्यांच्या हृदयावर प्रभू येशू ख्रिस्त राज्य करत आहे, ज्यांच्या हृदयाचा राजा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि अशांना उद्देशून तो बोलत असताना मंडळीला तो सांगत आहे की आता मला तुम्हाला सांगू दे, तुम्ही तारलेले लोक आहात, तुम्ही प्रभूचे लोक आहात, मला तुम्हाला सांगू दे बायकांनो. आणि मग तो सुरुवात करत आहे. कौटुंबिक समुपदेशनामध्ये वारंवार स्त्रियांची पहिली नेमणूक का झालेली आहे समुपदेशनासाठी. आणि मग हे प्रारंभापासून मी घेतलेलं आहे, बट स्टील जे कोणी कदाचित हा मेसेज ज्यावेळेस जाईल युट्यूबला त्यावेळेस लोकांना समजणार आहे की कॉन्टेक्स्ट काय आहे. तर मला तुम्हाला कॉन्टेक्स्ट सांगू दे की का स्त्रीला पहिल्यापासून, म्हणजे आपण इफिस्करास पत्र वाचलं किंवा अजून पेत्राचं पत्र वाचलं किंवा कलसेकरास पत्र वाचलं, वारंवार स्त्रीलाच प्राधान्य का दिलेलं आहे, तिच्यापासूनच समुपदेशनाची सुरुवात का करण्यात आलेली आहे. आणि समुपदेशन करत असताना सुरुवातीलाच तिला का म्हणण्यात आलेलं आहे की अधीन राहा, अधीन राहा, अधीन राहा, अधीन राहा. याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की ज्यावेळेस पातक घडलं, तर माझी इच्छा आहे की आपण लवकर वचनं काढूया, वाचूया, म्हणजे ह्या टॉपिक मधून आपण पुढे जाऊ शकतो. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 3रा अध्याय आणि वचन 15 आणि 16. कृपा करून लवकर वाचा बरं का. उत्पत्तीचा ग्रंथ 3रा अध्याय वचन 15 आणि 16. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. बरं पुढं. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की श्राप आहेत आणि फळ खाल्लेलं आहे, पापाचा शिरकाव झालेला आहे, परमेश्वराचं आगमन होतं, परमेश्वर देवा विचारतो, ते एकमेकावर टाकतात, शेवटी सर्पाकडे जातं. सर्पाला तो म्हणतो, सर्पा तू हे केलेलं आहेस म्हणून इथून तू पोटाने चालशील, तुझी संतती तिची संतती ह्याच्यामध्ये मी वैर प्रस्थापित करेन, ती तुझी डोके फोडील, तू त्याची टाच फोडशील. हे वैर प्रस्थापित झालेलं आहे, श्राप आहे हा. असं बोलल्यानंतर तो स्त्रीकडे वळतो परमेश्वर देवा आणि तो त्या स्त्रीला आता श्राप देत आहे. त्या स्त्रीला तो म्हणत आहे, काय म्हणत आहे तो बघा 18 वर्ष. बहुगुणित करीन, तू क्लेशाने लेख. हा, तो तिला म्हणत आहे की पहा तू काय करशील इथून पुढं, तुला बहुत दुःखे होईल. बरोबर आहे. इट स्टार्ट्स विथ तुला बहुत दुःखे होईल, तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील. बरोबर आहे. इथून पुढे समजलं तुम्हाला की तिनं पाप केलेला आहे, श्राप तिला मिळत आहे. तिला सांगत येत आहे की बघ बाई आता इथून पुढे काय होणार आहे, इथून पुढे असं होणार आहे, तुला बहुत दुःख होणार आहे. स्त्रियांनो, तुमचे व्यक्तिमत्व जे आहे, जे घडवण्यात आलेलं आहे, त्याची सुरुवातच अशी आहे की तुम्हाला बहुत दुःखे होतील. आणि मुळात स्त्रीला बहुत दुःखे होतात. बहुत दुःखे जी आहेत, जर तुम्हाला ऐकायचं आहे कोणकोणत्या प्रकारची दुःखे आहेत तर आपण नक्कीच जे आपलं कौटुंबिक सेमिनार आहे त्याच्यामध्ये आपण बघूया. पण स्त्री मुळात तिला बहुत दुःखे होतात. दुसरी गोष्ट, बहुत दुःखे झाल्यावर काय होतं, बहुत दुःखेनंतर काय, व तुझे गर्भधारण बहुगुणित. आपण तुझं गर्भधारण कसं असेल, बहुगुणित असेल. म्हणजे हे काही थोडंफार असेल का, नाही, तुझं गर्भधारण आता बहुगुणित आहे. ह्याच्यावर पण आपण डिटेलमध्ये आपल्या सेमिनार्समध्ये बोललेलं आहे. तिला बहुत दुःख आहे, गर्भधारण आहे, त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे की तू क्लेशानं, लेकरे प्रसव. बरोबर. ह्याच्यामध्ये आता काय आलेलं आहे, क्लेश आलेला आहे. तू क्लेशानं लेकरे प्रसवशील, म्हणजे तुला वेदना आहेत, क्लेशानं तू लेकरे प्रसवशील. आणि हे लेकरे प्रसवणं जे आहे हे फक्त जन्म देणं नाहीये बरं का, इट्स द प्रोसेस ऑफ त्यांना मोठं करणं वगैरे. ह्या दुःखामध्ये आता तिला तो भार आलेला आहे स्त्रीला. कशाचा परिणाम आहे बरं, पापाचा. बरोबर आहे. कशाचा परिणाम आहे, पापाचा. आता हे हवेला जरी मिळालेलं आहे तर हवेची जी संतती आहे त्या सर्व संततीला ते मिळालेले आहे. म्हणजे स्त्रीमध्ये मुळात आता हे सर्व आहे. ठीक आहे. स्त्रीमध्ये मुळात हे सर्व आहे. कोणापासून मिळालेलं आहे, पापापासून. स्त्रियांनो, ह्याच्यामध्ये तुमचा काही सहभाग होता का इथं, तुमचा काही सहभाग त्याच्यामध्ये होता का, जी हवाबाई डिसिजन घेत होती त्याच्यामध्ये, की तुम्ही बोलले की हवा खा ना प्लीज, मग आम्हाला पण चेक करायचंय, काही सहभाग होता का, नाही. तिनं ते केलेलं आहे. पण तिची संतती जी आहे, तिच्या तो मिळालेला जो श्राप आहे त्याच्यामध्ये तुझी संतती, तो असं म्हणते हवा तुला मी बोलत आहे असं म्हणत आहे, नाही. तू तिला सांगते की तू हे केलं आणि आता त्याच्याबद्दल तुला काय मिळणार आहे, आता इथून पुढं काय घडणार आहे तुझ्याबद्दल, तू क्लेशानं लेकरं प्रसवशील.
आणि मग पुढे जाऊन असं तरी तुझा ओढा नवऱ्याकडे असेल. बरोबर आहे, तरी तुझा ओढा कोणाकडे असेल, नवऱ्याकडे असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता हा पापाचा परिणाम आहे. नवऱ्याकडे ओढा असणं ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? नाही, चांगली गोष्ट आहे आपल्या नवऱ्याकडे ओढा असणं. पण नक्कीच ह्याचा अर्थ हा आहे का? तर नाही. ह्याचा अर्थ कसा समजून घेता येईल तर पहा, 4 अध्याय काढा आणि 6 वचन काढा बरं. तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उद्धटले? तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुझ्यावर आहे. बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं नाही, इंग्लिश तर वचनं वाचली नाही इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये थोडंसं इथं असं लिहिलं आहे ओढा आणि त्या ठिकाणी काय लिहिलं टपूनच ओढ, त्याचा रोख जो आहे असा शब्द आहे. रोख शब्द जो आहे आणि ओढा जो शब्द आहे, इथं 2 मराठी वेगवेगळे शब्द वापरले. पण जेव्हा आपण इंग्लिशमध्ये येतो, इंग्लिशमध्ये लिहिलंय की डिझायर. डिझायर म्हणजे काय, तर उत्कट इच्छा. उत्कट इच्छा काय आहे बघा, उत्कट इच्छा. रोख म्हणजे काय पहा, दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुझ्यावर आहे. रोख म्हणजे काय, उडी मारावी तुझा ताबा घ्यावा. आणि ओढा या शब्दाचा अर्थ पण बिलकुल तोच आहे. ज्यावेळेस आपण हिब्रूमध्ये जातो आणि हिब्रूच्या शब्दांची थोडीशी चाळणी करतो, दोन्ही ठिकाणी एकच शब्द वापरलेला आहे. एक शब्द काय आहे की त्यानं यावं आणि त्यानं तुझा ताबा घ्यावा. तर स्त्रीला ज्यावेळेस परमेश्वर देवा 3 अध्यायात सांगत आहे की तरी तुझा ओढा नवऱ्याकडे असेल असं ज्यावेळेस म्हणत आहे, त्यावेळेस तिला बोलण्याचा जो शब्द आहे तो हा आहे की तू वारंवार हा प्रयत्न करशील की तुला त्याचा ताबा असावा. स्त्री मुळात तिला आता काय मिळालेला आहे, हा श्राप मिळालेला आहे परमेश्वराकडून. जेव्हा ती फळ खाते की आता तू काय करे, तुझी उत्कट इच्छा असेल की मी ह्याला होल्ड करावं, मी ह्याचा ताबा घ्यावा, आणि त्यामुळं त्या प्रयत्नात स्त्री जी आहे ती असणार आहे. म्हणून प्रभू परमेश्वर देवा त्याच ठिकाणी म्हणतो की पहा, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे असेल, म्हणजे तू ताबा घ्यायला बघशील पण तो तुझ्यावर स्वामित्व करेल. पुढे काय लिहिलंय, तो तुझ्यावर स्वामित्व करेल त्याच वचनामध्ये. म्हणजे एका ठिकाणी स्त्री काय करत आहे, ताबा घ्यायला बघत आहे की मी त्याचा होल्ड घेते, त्यानं माझं ऐकावं, माझ्या इच्छेप्रमाणे करावं, माझं ऐकणं आवश्यक आहे, यासाठी ती ताबा घ्यायला बघते. आणि परमेश्वर देव ऑलरेडी पुरुषाला स्वामित्व देऊन टाकतो. आणि त्यामुळं जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते कॉन्फ्लिक्ट्स कौटुंबिक जीवनामध्ये होत राहतात. आणि त्यामुळं सांगण्यात असं आलेलं आहे, जेव्हा आपण नवीन करारात येतो आणि ख्रिस्ती कौटुंबिक जीवनावर ज्या वेळेस संत पौल शिक्षण देतो, त्यावेळेस संत पौल वारंवार असं म्हणतो की हे स्त्रियांनो, जसं प्रभूला उचित आहे तसं तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन राहा. कारण जो श्राप मिळालेला आहे, तो श्राप जो आहे, त्या श्रापातून तुम्हाला जर बाहेर यायचं, त्याबरोबर तुम्हाला फाईट करायचे. तारण झालेल्या स्त्रियाच हे करू शकतात, सर्व स्त्रिया करू नाही शकत. तर तारण झालेली जी स्त्री आहे तेच हे करू शकते. काय करू शकते की आपल्या पतीच्या अधीन राहू शकते. तर वारंवार जे काही तिला सांगण्यात आलेलं आहे नवीन करारामध्ये, ते हेच सांगण्यात आलेलं की हे स्त्री अधीन राहा, सबमिसिव्ह राहा, सबमिसिव्ह राहा, सबमिसिव्ह राहा. कारण काय आहे, मूळचं पाप स्त्रीमध्ये, ते मूळचं पाप आहे का? बिलकुल आहे. ती आजही तो प्रयत्न करत आहे का? हो, करत आहे. मग यातून ती बाहेर कशी येऊ शकते बरं? तर पवित्र वचनाद्वारे. ते वचनच तिला मार्गदर्शन करू शकतं. आणि आपला जो हा मूळ स्वभाव आहे, त्या मूळ स्वभावाला मारणं हे केवळ आणि केवळ वचनाद्वारेच तिथे करू शकते. आणि तो तिचा कंडक्ट असणं फार आवश्यक आहे. आणि त्यामुळं तारण झालेली जी स्त्री आहे, जेव्हा जेव्हा पवित्र वचनामध्ये सुरुवात होते ती स्त्रीपासून होते. आणि स्त्रीला सांगण्यात येते की हे स्त्री फळ खाल्लेलं आहे, आणि मग त्या ठिकाणी श्राप जो आलेला आहे तो प्रथम तुलाच आहे, पण त्याचं शिक्षण ही प्रथम तुलाच मिळत आहे. की लक्षात ठेव, प्रभूला जसं उचित आहे तसं तू आपल्या नवऱ्याच्या अधीन राहा. आणि हे जे शिक्षण आहे, ज्यावेळेस आपण हे वाचतो तर त्यावेळेस फार सुंदर रीतीनं ख्रिस्ती जीवन हे देवाच्या उपस्थितीमध्ये जगलं गेलं पाहिजे. ख्रिस्ती जीवन हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. लॅटिन शब्द आहे क्रोमोदिओ. क्रोमोदिओ म्हणजे ख्रिस्ती जीवन जे आहे हे केवळ आणि केवळ देवाच्या उपस्थितीमध्ये जगायला पाहिजे. हे कुणाही तारण न झालेल्या विधर्मी व्यक्तीचं काम नाहीये. हे केवळ आणि केवळ जर कोण करू शकतं, ज्याच्या हृदयावर प्रभू येशू ख्रिस्त राज्य करतो, त्याच्या जीवनामध्येच ही फळं दिसू शकतात, सर्वांच्या जीवनामध्ये नाही. त्यामुळे अधीनता जी आहे, ही अधीनता पैसे देऊन कमवली जात नाही.
म्हणजे उदाहरणामध्ये एखाद्या गडगंज श्रीमंत माणसाकडे भरपूर पैसा आहे आणि पैसा असल्यामुळं म्हणजे ती जी स्त्री आहे ती स्त्री माझ्या नवऱ्याकडे इतका पैसा आहे, मग तो जसा म्हणत आहे तसं मला राहणं गरजेचं आहे, कारण ह्याच्याकडं पैसा खूप आहे. आणि जर तुम्ही जरासं मिडल ईस्ट पार्टला गेले आणि मिडल ईस्ट पार्टचे जे कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये शेख लोक भरपूर असतात आणि त्यांच्या खूप साऱ्या बायका असतात आणि ते लोक मग एका रोडवर त्या शेखची 3-3, 4-4 घरं असतात आणि तो वॉक करत असतो एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत, कारण का प्रत्येक घरामध्ये बाई आहे म्हणजे त्याची बायको आहे आणि तो शेख तिथून वॉक करत आहे आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन तो राहत आहे. काय म्हणत आहे तो की मी 3 ते 4 स्त्रियांना हँडल करू शकतो. कसं शक्य आहे बरं? मी 3-4 स्त्रियांना हँडल करू शकतो, कसं शक्य आहे? पैसा, अमानी. आणि मग तो जी अधीनता आहे का ह्यांनी माझं ऐकावं, ह्यांनी माझ्या कंट्रोलमध्ये असावं, म्हणून त्यासाठी तो कशाचा वापर जर करत आहे तर तो पैसा आणि भय, पैसा आणि भीती, पैसा आणि रुतबा. पण पवित्र शास्त्रात ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेस पैशानं तुम्हाला हे खरेदी करता येऊ शकतं का? शास्त्र बिलकुल म्हणतं नाही. अधीनता त्यानं खरेदी करता येऊ शकते का? बिलकुल नाही. म्हणून एक फार सुंदर स्टार्टिंग पॉइंट आहे बघा बरं त्या वचनाचा, 18व्या वचनाचा काय स्टार्टिंग पॉइंट आहे बघा. तुम्हाला काय दिसतंय त्या ठिकाणी? काय स्टार्टिंग पॉइंट आहे? तुम्हाला काय आढळतं त्या ठिकाणी? तुम्हाला दिसलं अंडरलाईन काय? अंडरलाईन ही आहे की जग जसं करत आहे, जग जसं अधीन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तसं नाहीये. तर ह्याच्यामध्ये जसं प्रभूला उचित आहे तसं, प्रभूला कसं उचित आहे तसं. दुसरी गोष्ट धनानं होऊ शकतं नाही. एखादा खूपच बुद्धिमान व्यक्ती आहे म्हणजे जगामध्ये त्याच्या बुद्धीसारखी दुसरी बुद्धी नाहीये, एवढा बुद्धिमान व्यक्ती आहे, ज्ञानी व्यक्ती आहे, एकदम ज्ञानी व्यक्ती आहे, त्याच्या ज्ञानानंही तो ती अधीनता मिळवू शकत नाही. रिमेंबर दिस, ज्ञानानंही तो अधीनता मिळवू शकत नाही, बिलकुल नाही मिळवू शकत. की मी माझं ज्ञान एवढं आहे की माझ्या बायकोनं माझ्या अधीन राहावं हे एक्सपेक्टेशन तो करू शकत नाही. माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्या पत्नीनं माझ्या अधीन राहावं हे तो मिळवू शकत नाही. माझ्याकडे भरपूर बुद्धी आहे, त्या बुद्धीनं मी माझ्या पत्नीला अधीन ठेवावं हे मी प्रयत्न करावेत, तो करू नाही शकत. तिसरी गोष्ट, मी खूप पॉप्युलर आहे, मी खूप पॉप्युलर, लाईक हिरो आहे ना पॉप्युलर, खूप पॉप्युलर. माझी पॉप्युलॅरिटी एवढी आहे की माझी पत्नी वा किती पॉप्युलर आहे हा, तर मी याच्या अधीन राहते. नाही मिळू शकत तो, बिलकुल नाही मिळू शकत. म्हणून स्त्रियांना हे विशेष करून सांगण्यात आलेलं आहे की स्त्रियांनो जसं प्रभूला उचित आहे. म्हणजे ही बाब स्त्रियांनो समजणं गरजेचं आहे. कोण हे स्वीकारू शकतं? इट्स ओनली द विमेन हू फिअर्स द लॉर्ड. तिला समजत आहे की जसं प्रभूला उचित आहे. प्रभूला काय उचित आहे बरं? प्रभू म्हणत आहे स्वेच्छा. स्वेच्छा म्हणजे काय? स्वेच्छा म्हणजे प्रभू जर तुझ्या संगती बोललेला आहे, प्रभूचं वचन जर ते बोलत आहे तर तुला ते करणं गरजेचं आहे. तो किती पॉप्युलर आहे, त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याच्याकडे किती ज्ञान आहे हे ठरवत नाही की मी त्याच्या अधीन राहावं. देयर इज ओनली वन थिंग, मी माझ्या प्रभूवर प्रेम करते, मी माझ्या तारणाऱ्यावर प्रीती करते, मी माझ्या तारणाऱ्याचा सन्मान करते. अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन, त्या कारणामुळं मला माझ्या पतीच्या अधीन राहायचं. ह्याच्यामध्ये त्या पतीची किती क्षमता आहे हे निर्भर नाहीये बरं का. त्या पतीचे किती स्टँडर्ड आहे हे निर्भर नाहीये. निर्भर कशावर आहे की बापरे, देवाचं वचन असं म्हणत आहे, देवाचं वचन मला हे सांगत आहे, माझं जे हवेपासून मिळालेलं जे पातक आहे त्या पातकाला घेऊन मी जगत आहे. आणि आता पुढे जात असताना प्रभूचं वचन म्हणते की लढ आपल्या त्या देहाबरोबर.
पहा मी तुझं तारण केलेलं आहे, आता त्या देहाला मार, आता त्या दैहिक इच्छांना मार. जे वारंवार ओढ्यानं म्हणत आहे की मला ह्याचा ताबा पाहिजे, त्याला कंट्रोल कर, त्याला थांबव, युद्ध कर आपल्या देहाबरोबर, कारण ते पाप करायला धावत आहे. आणि त्याचं मी ऐकणं गरजेचं आहे, कारण प्रभूचं वचन मला ते सांगत आहे. प्रभूचं वचन मला त्यासाठी एनकरेज करत आहे. प्रभूचं वचन मला म्हणतं जर तुम्ही असं केलं नाहीस त्यानं तर प्रभूच्या वचनाची निंदा होते. अरे ते मला वचन कळत आहे की जर मी असं वागले नाही तर माझ्या प्रभूच्या वचनाची निंदा होते, आणि म्हणून मला अधीन राहणं गरजेचं आहे. ही स्वेच्छा आहे, ही आध्यात्मिकता आहे, ही जगिकता नाहीये. अरे मला कळालं पाहिजे, मला समजलं पाहिजे. अधीनता ही आनंदानं केली पाहिजे, भीतीनं नाही. कारण याच्यामध्ये आनंद आहे, प्रभूच्या वचनाच्या आज्ञा पालनाचा आनंद आहे. प्रभूच्या वचनाचा आज्ञा पालनाचा आनंद आहे की मैं प्रभूचं आज्ञा पालन करते, वचनाचं आज्ञा पालन, कारण तो माझ्या हृदयाचा राज आहे. लेट मी डू इट. हो हो मला करायला पाहिजे, नाही केलं तर कसं होईल. तुम्ही पहा जगामध्ये आपण कधी कधी जुनी उदाहरणं पाहतो बघा, की एखादा धोतर घातलेला आपला म्हातारा माणूस असा मुच्छी टाळला रोडवरून त्यावेळेस यायचा असा, आणि तिची जी बायको आहे ती समजा गावामध्ये आहे, होय आले 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 आमचे मालक आले, आणि किती घाबरणार ती बाई, हो हो मालक आले. मग त्या मालकाचा रुतबा एक काही वेगळा, तो येणार बसणार ताटावर, त्याच्या पसंतीचं जर जेवण नाही थाट भिरकावून देणार, घाबरो माझा मालक माझा मालक, मला भीती आहे भीती आहे. मग भीती आहे म्हणून मी अधीन आहे. आणि तो गेल्यावर ही कासोटा घातलेली आहे, आणि मग काय माग त्याच्या किती बोलायचं काय करायचं. तुम्हाला माहिती आहे हे घडत होतं, बिलकुल घडत होतं. आज ही अनेक स्त्रिया अशा आहेत ज्या भीतीमध्ये दाखवतात की आम्ही अधीन आहोत, पण दॅट इज नॉट द कॉल. तो कॉल नाहीये. कॉल हा आहे की प्रभूच्या वचनाची निंदा होत आहे का, अरे नॉट डू इट. प्रभूचं वचन मला हे सांगत आहे का, नॉट डू इट. मी प्रभूच्या वचनाला फॉलो करेन, प्रभूचं वचन काय म्हणतं त्याकडे लागते. तुम्हाला माहित आहे आज अनेक तरुण मुलींना याची गरज आहे समजण्याची. पुष्कळ ज्या विवाहामध्ये त्यांना हे कळणं आवश्यक आहे की विवाह म्हणजे काय. विवाह म्हणजे बॉसगिरी नाही, बिलकुल नाही. विवाह म्हणजे असं नाही आहे की विवाहाच्या अगोदर नवरा बायकोला विचारतो काय ग पोरीला चांगलं शिकव बरं का, दुसऱ्या घरात जाणार आहे. बायको म्हणते तुम्ही काय काळजी करू नका, मी मस्त तिला ट्रेन केले. कसं ट्रेन केलंय बरं, तुम्हाला मी कसं ठेवलंय, बरोबर तसंच ही गेल्यावर करणार आहे, टेन्शन नको घेऊ, मस्त ट्रेनिंग दिली हिला मी. हे आजकालचं ट्रेनिंग आहे. एकदा एक तरुण मुलगा आणि मुलगी विवाह करतात. ओके, कदाचित आता संदेश मोठा होईल बरं का आपला. तर तरुण मुलगा आणि मुलगी विवाह करतात, आणि विवाह केल्यानंतर मुलगी नवऱ्याच्या घरी जाते. दोघं एकत्र बेंगलोर या ठिकाणी राहत आहेत, आणि मुलगी मुंबईची आहे. दोघं तिथं राहत आहेत. अचानक 1 महिन्यानंतर जो नवरा मुलगा आहे त्याचा फोन येतो त्याच्या सासरवाडीत. तो बोलू लागतो की मी त्रासलोय, मी त्रासलोय, मी त्रासलोय, मी त्रासलोय, 1 महिना ह्या मुलीसाठी मी राहू नाही शकत आहे. आणि तो त्रासून फोन करत आहे, आणि सासरा जो आहे तो फोन उचलतो. सासरा म्हणतो जावई बापू क्षमा करा, थोडंसं समजावून घ्या, आमची मुलगी आहे लाडात वाढलेली आहे, पण तुम्ही समजा. आणि मग तो फोन ठेवतो. ठीक आहे तुम्ही बोलता सासरी बुवा म्हणून मी ऐकत आहे, आणि फोन ठेवून देतो. 1 आठवड्याने पुन्हा फोन येतो. सासरी बुवा उचलतात. सासरी बुवा मी कंटाळलोय, मी त्रासलोय, काहीही करा, हिला घेऊन जा. तर म्हणतो नाही मी घेऊन नाही जाऊ शकत, आता ती नवीनच लग्न झालंय, तुम्ही थोडे दिवस थोडं समजून घ्या, आणि मी तुमचं पेन समजू शकतो, मला कळत आहे तुम्ही काय म्हणत आहात, पण तुम्ही थोडं समजून घ्या. तो
तो परत म्हणतो की सासरे बाबा तुम्ही माझी समजूत काढत आहात, मी फोन ठेवत आहे, पण लक्षात घ्या अजून एकच आठवडा. म्हणतो ठीक आहे. पुन्हा एक आठवडा जातो आणि नवरा मुलगा परत फोन करतो. म्हणतो आता बस झालं, आता बस झालेलं आहे, हिला तुम्ही घेऊन जा. सासरे बाबा म्हणतात की नाही हो, ऐका जावई बापू, कृपा करून अजून थोडं समजून घ्या, थोडे दिवस जाऊ दे, तुम्हाला एकमेकांची सवय होईल आणि मी तुमचं दुःख समजू शकतो. हा जो नवरा मुलगा आहे हा इतका फ्रस्ट्रेटेड झालेला आहे, तो म्हणतो की मी दरवेळेस जेव्हा फोन करतो त्यावेळेस तुम्ही म्हणता काय नाही समजून घ्या, समजावून घ्या, तुम्ही माझं दुःख समजू शकत नाही. तर तो म्हणतो नाही जावई बापू, तुम्ही चुकीचा विचार करत आहात, मी तुमचं दुःख समजू शकतो, कारण तिच्या आई बरोबर मी विवाह केलाय, मला बिलकुल माहित आहे तिची मुलगी कशी असेल, म्हणून मी तुमचं दुःख समजू शकतो. आजकाल ट्रेनिंग जबरदस्त चालू आहे फोनवर. फक्त फोन कर, एका फोनच्या लांब आहे मी, तुला कसं करायचं सगळं सांगते, असा वागायला की कसा करायचा, तुझ्या बापाला कसं सरळ ठेवलंय तसंच ठेव. त्यामुळे हे ट्रेनिंग चालू आहे. पवित्र शास्त्र त्याविषयी बोलतं नाही. फर्स्ट थिंग इट नोटेड, जसं प्रभूमध्ये उचित आहे. अधीनता, देवाच्या वचनाची निंदा होत आहे का? आय नॉट डू इट. कारण का? मी प्रभूवर प्रीती करते. ती स्त्री तीच आहे जी प्रभूवर प्रीती करते. हे सगळ्यांसाठी नाही आहे. म्हणून आज तरुण मुलींना ज्या विवाहासाठी तयारी करत आहेत त्यांना याची गरज आहे का? ॲब्सोल्युटली आहे. आपल्या आईकडे आणि आपल्या बापाकडे बघा आणि विचार करा मुलींनो की माझी आई माझ्या बापाबरोबर कशी राहते, ती कशा रीतीनं वर्तन करते. मला अशा प्रकारची पत्नी बनायचं आहे काय? माझी आई वचनाला योग्य असं पत्नी म्हणून स्वतःला सादर करत आहे, कशा रीतीने ती तिचं व्यक्तिमत्व उभं करत आहे. हो, मला कसं बनणं गरजेचं आहे. त्यामुळे फोकस करा त्या बाबतीत. कारण जी परिस्थिती आहे जगामध्ये, जे चाललंय जगामध्ये, हे काय साधं सुद्धा नाहीये. भीतीचं वातावरण क्रिएट केलं जातंय, मार्गदर्शन चुकीच्या पद्धतीनं केलं जातंय आणि सांगितलं जातंय कशा रीतीनं त्याला कंट्रोल करायचंय. पण पवित्र शास्त्र त्याला दुजोरा देत नाही. इनफॅक्ट पवित्र शास्त्र त्याला विरोध करतं. पवित्र शास्त्र म्हणतं त्याला ताब्यात ठेवायचं नाही आहे, कारण ते पापाचं फळ आहे. तर त्या पापाबरोबर लढायचं आहे. बहिणींनो, विशेष करून ती गोष्ट लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या की अधीनता म्हणजे काय नाही. ओके, अधीनता म्हणजे काय नाही. अधीनता म्हणजे आपल्या पतीकडून पाप सहन करणं ही अधीनता नाहीये. जे तुम्हाला देवापासून दूर घेऊन जातं ती अधीनता नाहीये. दुसरी गोष्ट, छळ स्वीकारणं अधीनता नाहीये. छळ स्वीकारणं अधीनता नाहीये. तिसरी गोष्ट, सत्य बोलणं अधीनता नाहीये. सत्य न बोलणं अधीनता नव्हे बरं का. सत्य न बोलणं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सत्य बोलायचं आहे, स्पष्ट शब्दात बोलणं गरजेचं आहे. सत्य बोलणं आवश्यक आहे. खोटं बोलणं अधीनता नाहीये. ठीक आहे, म्हणजे काय का असं ना टाळून घ्यावं यासाठी रेटानं खोटं बोलूया आपण, ती अधीनता नाहीये. जाऊ दे ना, थोडंसं प्रेमानं त्याला घेण्यासाठी ना द्यावं चिटकून, नाही. त्यामुळं सत्यानं उभं राहायला पाहिजे, सत्य बोलायला पाहिजे. सत्य न बोलणं अधीनता होत नाही, बिलकुल नाही होत. त्यामुळं अनेक स्त्रिया ज्या आहेत त्याची साथ घेत असतात, ते नाही व्हायला पाहिजे. अनैतिक अधार्मिक गोष्टींना होकार देणं. किती सुंदर ना, माझा नवरा इतका प्रेमानं आज बोलायला लागलाय आणि आज रविवार आहे, आता प्रार्थना बसायचं आहे, जाऊ दे ना, इतका चांगला बोलायला, कशाला त्याचा मूड खराब करू, त्याला आध्यात्मिकतेच्या गोष्टी सांगू.
कशाला त्याच्यावर डिस्कशन करू. तो अनैतिकतेच्या गोष्टी जर मला करायला सांगत आहे, जर तो अधार्मिक गोष्टी मला करायला सांगितलाय तर मी करते आणि त्याला अधीनतेचं एक नाव देते. असं होऊ शकेल का? बिलकुल नाही. अधार्मिक अनैतिक गोष्टींना होकार देणं तीही अधीनता नव्हे. त्यामुळं जपून घ्या की अधीनता जी आहे ती नेमकी जशी प्रभूला उचित आहे तसं तुमचं स्टँडर्ड समजून घ्या. स्त्रियांनो, स्टँडर्ड हे आहे की प्रभूला काय उचित आहे. तुमचं वैयक्तिक तारण झालेलं आहे, तुम्ही वैयक्तिक त्या प्रभूची मुलगी आहात, तर तुम्ही ज्यावेळेस जीवन जगत आहात, माझ्या प्रभूला काय उचित आहे, माझा प्रभू मला काय वचनाद्वारे सांगत आहे, त्याप्रमाणे जीवन जगणारं व्यक्तिमत्व माझं असणं गरजेचं आहे. आणि माझा प्रभू मला म्हणत आहे की आपल्या पतीच्या अधीन राहा. आणि जर तू असं केलंस तर वचनाची निंदा होणार नाही. म्हणून वचनाची निंदा होत आहे तर मला अधीन राहणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे प्रेषित 5:29 वाचूया का वचन आपण? प्रेषित 5:29 प्रभूने आपल्याला घालून दिलेली ही मर्यादा आहे. प्रेषित 5:29 कोणतरी मोठ्यानं वाचा. परंतु पेत्राने इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. तुम्ही पाहिले या ठिकाणी काय झालं की आम्ही कुणाचं ऐकावं बरं? म्हणून आम्ही देवाचं ऐकावं. आणि ही मर्यादा आहे. जर तुमच्या पतीमध्ये आणि जर तुम्हाला प्रभूच्या शिक्षणामध्ये जर काही निवड करायची आहे, लक्षात घ्यायचं मी कुणाचं ऐकू, मी कुणाचं ऐकू. तुमच्यामध्ये मतभेद होतील का? बिलकुल होतील. पण मतभेदामध्ये आदर असणं फार आवश्यक आहे बरं का. उदाहरणामध्ये काही पती असतात जे आध्यात्मिक गोष्टींनाच म्हणजे स्त्रीला विरोध करतात. मग त्याला विरोध, तू घाटलं तुला दाखवत जाता, भांडणं करायची नाहीत बरं का. त्यामध्ये आपल्या पतीला आदर दाखवणं फार गरजेचं आहे. आदरयुक्त भयानं त्याला तुमची आध्यात्मिक जी गोष्ट आहे ती सांगणं, ते तुमचं पाचारण आहे, तो तुमचा फोकस आहे. लीनतेनं शालीनतेनं तुम्ही हे करणं गरजेचं आहे, कारण त्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. मतभेदांमध्ये उपरोधात्मक भाषा असतात. उपरोधात्मक भाषा म्हणजे तुम्हाला आता कसं सांगू, टोमणे, बरोबर, एकदम टोमणे देणं असतं. म्हणजे जे काही बोलायचं ना उलट्यामध्ये बोलायचं, काय करायचं? उलट्यामध्ये बोलायचं. काही विचारलं कुठं चाललंय? चाललंय मरायला. येतोस? आणि हे लोकांमध्ये करायचं. अपमानास्पद वागणूक कशी देता येईल तो प्रयत्न करायचा. आला बघा आमचा गडी. उपरोधात्मक बोलायचा, टोमणे मारायचे. अरे किती वाईट आहे ते. लक्षात घ्या, अनेकदा वैवाहिक जीवनामध्ये या गोष्टी दैनंदिन होत असतील, पण हे होत असताना तुमची अधीनता सर्वांस कळून यावी. विशेष करून सर्वप्रथम तुमचा नातेसंबंध प्रभूसंगती कसा आहे हो समजून यावा. तुम्ही तुमच्या पतीसंगती जसा संवाद ठेवता तो तुम्हाला कळावा, तो तुम्हाला समजावा. पण हे करत असताना फार गंभीर असावं. सार्वजनिक ठिकाणी अपमान करून, इव्हन खाजगीत पण अपमान करून आपल्या पतीचा जपा. हे होत असतं का? हे बिलकुल होत असतं. आपल्या पतीच्या लुक्स विषयी, दिसण्याविषयी शोभतो मला, पडलं टक्कलेच. सॉरी यार, पण की विशेष करून ना लुक्सवर बोलत येतात, त्यावेळेस असे शब्द उच्चारण्यात येतात. कमाईवर बोलण्यात येतं, फायनान्सवर, पैशावर बोलण्यात येतं, त्याच्या कपड्यांवर बोलण्यात येतं. सार्वजनिक आणि म्हणजे हा अपमान जो आहे ना हा त्याला करावा लागतो. आणि हे एकदम साध्या सोप्या रीतीने होत आहे. आणि वैवाहिक जीवनामध्ये आपण म्हणत आहोत की नाही प्रभू मी आधी नाही बरं का,
एका चर्चमध्ये असं शिक्षण चालू होतं अधीनतेवर, आणि मग एक स्त्री होती, तावातावात उठली बाळासाहेबांना, बाळासाहेब तुम्ही जो अधीनतेवर संदेश दिला उत्कृष्ट आहे, मला फार आवडलेला आहे. मी तुम्हाला सांगू, मी माझ्या नवऱ्याच्या अधीन आहे. आमच्या लग्नाला 30 वर्ष झाली, मी त्याच्या अधीन आहे. तुम्हाला जर पटत नाही, आत्ता त्याला उभं करा, त्याला विचारा मी त्याच्या अधीन आहे का नाही, त्याची काय टाप आहे नाही म्हणायची. काय तो म्हणेल मी नाही त्याच्या अधीन. का बरं असं होतंय? कारण मुळात ते रुजलेलं आहे आतमध्ये, हवाबाईपासून ते मुळात आलेलं आहे, आणि तुम्ही स्वतःला त्यातून लांब नाही करू शकत. इथं बसलेली कोणीही स्त्री त्यापासून लांब नाही करू शकत. जेव्हा आपण पुरुषांकडे पुरुषांचं बघू काय म्हटलेलं आहे, पण जेव्हा आपण स्त्रीकडे आहोत तुम्हाला हे समजणं आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी, खाजगी ठिकाणी अपमान न करणं, जो काही निर्णय आहे त्या निर्णयामध्ये तो निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये विश्वासूपणे त्याच्याबरोबर उभं राहणं. पण हे सगळं करत असताना लक्षात घ्यावर का की हे सर्व प्रभूमध्ये असायला पाहिजे. जर प्रभूमध्ये आहे तर योग्य आहे, नाहीतर तो जायचा मळायला, जर अशी मळ ग माझी, आणि हो आधी मी त्या आय हॅव सीन दिस व्हिडिओ. एक बाई आहे जी अशी अशी तू बघितलंय, हा बाईक वर बरोबर, ती अशी अशी म्हणजे तो बाईक चालवत आहे, आणि ना बाईक चालवत तुला भले असे व्हिडिओ मिळतात. तो बाईक चालवत आहे आणि ती त्याला तंबाखू खायची आहे, आणि ही मस्त मळते ती तंबाखू, आणि मग अशी 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 करून ना त्याला तोंड उघड त्या खातात देते, मला ती लक्षात नाही, ती मस्त खातो तो. काय बरं असं चालू आहे का? हो, तुझ्या प्रत्येक गोष्टी तुझ्या अधीन. लक्षात घ्या स्त्रियांना, चुकीच्या गोष्टीत अधीन राहू नका. थांब तुझं प्याला भरते मी, अधीन ना. लक्षात घ्या, चुकीच्या गोष्टींमध्ये नाही, पापाबद्दल नाही, कोणत्या गोष्टीबद्दल पवित्र शास्त्र म्हणत आहे. जसं प्रभूमध्ये उचित आहे, शास्त्र म्हणतं जसं प्रभूमध्ये उचित आहे. आणि ती अंडरलाईन कधी विसरू नका. हा, जर तुमचा पती मठ्ठ झालाय देवाच्या वचनासंदर्भात, त्याला जागा करा, त्याला एनकरेज करा, त्याला सांगा की नाही, शास्त्रवचन महत्वाचं आहे, योग्य गोष्टींमध्ये उभं राहा, त्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या जवळ देवापण अद्भुत कृपा पुरवलेलं तुम्हाला, तुम्ही त्याला योग्य मार्गावर आणू शकता, त्याला सांगू शकता योग्य काय. जर तुम्हीच तुमच्या आयुष्यामध्ये जर गुंतलेला आहात स्वतःमध्येच, त्याला काय तुम्ही प्रभूकडे आणाल? मी बाबा प्रभूची, मी चांगलं करते, मी अमुक राहते, मी तमुक राहते, तुझं भाऊ असं नाहीये ते आयुष्य, असं नाहीये. नीतिसूत्र 31 आज आपण सुंदर रीतीनं वाचलं. ओके, त्यात एक वचन मी तुम्हाला घेऊन जातो, आणि दॅट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, 12 वचन 31-12 फार महत्वपूर्ण वचन आहे हे. स्त्रियांनो, तुमच्या सर्वांसाठी आवश्यक आहे ते. वाचूया ते वचन, वाचा बरं मोठ्यानं. ती आमरण त्याचे हित करी. तुम्ही बघितलं काय करते ती आमरण काय करते त्याचं, ती फक्त तोच फोकस आहे. आणि तुम्हाला माहिती आहे त्याचं हित कशामध्ये सर्वात जास्त? कोण सांगेल? स्त्रियांना मला आन्सर द्या बरं. स्त्रिया त्याचं हित कशामध्ये आहे बरं? सगळ्यात जास्त त्याचं हित कशामध्ये असं वाटतं तुम्हाला? अरे नाही, त्याच्या अधीन राहिल्यावर तुम्ही परमेश्वराचा गौरव करता. त्याचं हित कशामध्ये? अधीन तर तुमच्यासाठी महत्वाचे, त्याच्यासाठी काय महत्वाचं? तुम्हाला काय वाटतं? आपल्या पुरुषाचं जे अमरण हित साधणं, त्याचं हित कशात आहे? नाही, त्याचं हित कशात आहे? त्याचं हित कशात आहे? त्याचं चांगलं कशात आहे? तुम्हाला काय दिसतं? तो एकदम चांगला, सुरक्षित, एकदम चांगला कशात राहतो? तो विश्वासामुळे. काय म्हणतो तुम्ही? सार्वकालिक जीवन. बरोबर. मग त्याचं काय जपायला पाहिजे? त्याचं हित कशात आहे? काय जपायला पाहिजे त्याचं आध्यात्मिक जीवन. मी स्त्रियांना विचारते, पुरुष आन्सर करतोय.
त्याचं आध्यात्मिक जीवन, त्याचं हित सर्वात जास्त आहे त्याच्या आध्यात्मिक जीवनात. आणि तर तुम्ही कशाविषयी खटपट करायला पाहिजे तर ती एकाच गोष्टीसाठी असते, ती आमरण त्याचं हित समजते. अमरण हित सद्गुणी स्त्री आहे ती. त्याच्या आध्यात्मिक जीवनासंदर्भात ती विचार करतात, म्हणजे मी ह्याचं कसं हित साधू, मी ह्याला योग्य ठिकाणी कसं आणू, ह्याला चांगल्या लोकांमध्ये मी कसं बसवू, काय करू मी प्रयत्न. ती आमरण त्याचं हित साधते. पुढे काय दिलंय? अहित करीत नाही. अहित करत नाही ती. आता तुम्ही मला सांगा, अहित कधी होतं त्याचं? जेव्हा त्याचं कॅरेक्टर डॅमेज होतं. अपमानास्पद गोष्ट आहे ती. स्त्रियांनो त्या बाबतीत जपा, फार आवश्यक आहे. ती आमरण त्याचं हित करते. देयर इज ओनली वन थिंग, ती त्या ठिकाणी येते, राहते. फार इम्पॉर्टंट ती. स्त्रियांनो अजून शेवटी गेल्यानंतर स्त्रियांसंदर्भात मग आपण या ठिकाणी थांबूया. दुसरा अध्याय 1 तिमोथी 9 आणि 10. मग स्त्रियांविषयी आपण थांबू आणि पुरुषांकडे जाऊया. 2 तिमोथी 9 आणि 10 वचन. स्त्रियांनी कोणत्या गोष्टीमध्ये असावं, म्हणजे त्यांचं लक्ष केवळ आणि केवळ प्रभूच्या वचनाकडे असेल आणि अधीनतेकडे असेल, जे वचन सांगितलेलं आहे त्याच्याकडे असेल. 1 तिमोथी 2 दुसरा अध्याय 9 आणि 10 वचन. 1 तिमोथी दुसरा अध्याय 9 आणि 10 वचन. तसेच स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभावे. थांबा जरा या ठिकाणी, हे फार आवश्यक आहे. ओके, ज्यावेळेस तुम्ही अधीन म्हणून स्वतःला कंडक्ट करायला लागता, ते कंडक्ट करत असता तुम्ही कशा रीतीने कंडक्ट करावं बरं, तर इट स्टार्ट्स विथ दिस. वाचा परत एकदा, काय म्हटलंय? तसेच स्त्रियांनी स्वतः साजेल. बघा, सगळ्यात पहिलं काय? स्वतःला साजेल. लक्षात घ्या स्त्रियांनो, जसं तुम्हाला जसं स्वतःला साजेल, साजेल म्हणजे जे शोभतं बरं का. मॉडेस्टी म्हणजे मला जे शोभतं, जे शोभत नाही तिकडे जाऊ नका. हे हिरोईन काय घातलंय, काय दिसती, मी पण घालते. ह्या सिस्टर तुम्ही हे घातलंय, ओके नेक्स्ट रविवार मी. अरे तुला शोभतं का, तुला दिसतं का, तू कसं कंडक्ट करत आहे स्वतःला. इट शुड बी अ मॉडेस्टी. देयर शुड बी अ मॉडेस्टी. फार इम्पॉर्टंट आहे, फार आवश्यक आहे. जे तुम्ही बघितलं, जग बिलकुल उलट आहे याच्या. जग म्हणतं फॉलो, पण प्रभूचं वचन म्हणतं फॉलो नको करू जगाला, स्वतः साजेल. आरशात उभं राहून बघायचं, मला मी ह्यात बसले का बरोबर, हे मला दिसतं का. थिंक अबाउट इट, कारण ते आवश्यक आहे. अच्छा, मी सुरुवातीला काय म्हटलं, हे वचन कुणासाठी आहे बरं, आजचा संदेश कुणासाठी आहे? ज्यांचं तारण झालंय, ज्यांचं तारण झालंय, जे प्रभूचे, ज्यांच्या अंतःकरणावर प्रभू राज्य करत आहे, दे आर द पीपल. नॉट एव्हरीवन. प्रत्येकाला हे समजलं नाही. पाळसं काही बोलतात असं थोडी असतं ना, काही एवढं नका आम्हाला सांगणं गरजेचं आहे पुलपिट वरून तुम्हाला हे. कारण मी तुम्हाला सांगू, फॅशन स्ट्रीट झाल्यात मंडळ्या. फॅशन स्ट्रीट्स म्हणजे जगात जे कपडे घालत तेच मंडळी आम्हाला घालून यायचं इकडं. वाकडे तिकडे मुकडे सगळं. आणि एक मी पाहिलेलं आहे बरं का, ज्यांच्या चेहऱ्यावर शालीनता नसते ना, ते अंगामध्ये अश्लीलता आणण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांची इच्छा असते की त्या अश्लीलतेद्वारे आम्हाला पाहण्यात यावं. म्हणजे जे आपलं नटणं आहे, जे आपलं सवर्ण आहे, त्याच्याद्वारे आपल्या चेहऱ्यातून जी शालीनता दिसायला पाहिजे, त्याच्याऐवजी आमच्या शरीराद्वारे लोकांनी आमच्याकडे पाहावं, इतर स्त्रियांनी पाहावं, इतर पुरुषांनी पाहावं, अशी आमची इच्छा होते. मी माझ्या पत्नीशी बोलत असताना मी तिला असं म्हणालो की जे काही पेहराव असतो ख्रिस्ती विवाहित स्त्रियांनी,
कधीही इतरांसाठी करू नये. म्हणजे इतरांसाठी करू, आपल्या पतीसाठी करा. विवाहित स्त्री, आपल्या पतीला काय आवडत आहे, आपल्या पतीला काय चांगलं वाटत आहे ते करावं. आणि जर आपला पती काहीतरी आपल्याला ढकलत आहे कुठल्या अन्य वाईट गोष्टीमध्ये, तर थोडं थांबा, चेक द स्क्रिप्चर की आपल्याला वचन तसं सांगत आहे का. कारण प्रभूला जसं उचित आहे हे सदैव लक्षात ठेवा. आणि मग इथं पुन्हा एकदा आपण वाचतो बघा, तर म्हटलं की तशी माझी इच्छा आहे, संत पौल म्हणतो, की स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेनं शोभवावं. म्हणजे काय, बाउंड्रीज आहेत, बाउंड्रीज क्रॉस करू नका, बाउंड्रीज आहेत. आणि ही वाईट गोष्ट सध्या ख्रिस्ती विश्वासात चालू आहे. ख्रिश्चन म्हटल्या तोडके कपडे यायला लागलेत, माहिती आहे तुम्हाला. क्रिसमसचा महिना आला की तोडके कपडे येतात. त्या शॉप्स मध्ये जे विकायला तोडके कपडे विकायला ठेवतात. का बरं? असे कट वगैरे असलेले स्कर्ट आणि ड्रेसेस. आणि का बरं? कारण ते आता चालू आहे, ट्रेंडिंग ख्रिस्ती लोकांमध्ये चालू आहे. ते तोडक्या कपड्यांची फॅशन आली आहे. मर्यादा उरलीच नाहीये. मर्यादेनं शोभवावं, केस गुंफणं, असं लट, असं काय लटच म्हणतात ना त्याला, असं. हो, केसाचं गुंफणं. का? माझं सौंदर्य खुलून आहे ना, सौंदर्य खुलून येईल? बिलकुल नाही. माझं लक्ष त्याच्यामध्येच चाललंय नुसतं? हो, बिलकुल नाही होणार. शास्त्र त्याला दुजोरा देत नाहीये. नाही म्हणतं शास्त्र त्याला. सोने मोते मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हं. सोनं मडवावं, मौल्यवान वस्त्र त्यांनी नाही. तर कसं शोभावं? पवित्र शास्त्र म्हणतं, तर सत्कर्मांनी शोभावं. देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांना हे शोभतं. जे पाचारण आहे त्यांना ते शोभतं. स्त्रियांना हे फार आवश्यक आहे. बसण्याची ढब, उठण्याची ढब, तुमच्या चालणे, सी द कंडक्ट हाऊ यू डू. पूर्वी फार सुंदर शिकवण्यात यायचं मंडळांमध्ये, आणि मंडळांमध्ये हे थांबलं. देवा मला मी धन्यवाद देतो की दिस चर्च विल नेव्हर एव्हर कॉम्प्रोमाइज दिस टीचिंग्स. आज नाही, उद्या नाही, मी असेल नसेल तरी पण नाही, ही मंडळी कधीच कॉम्प्रोमाइज नाही करणार या शिक्षणासंदर्भात. विल गिव्ह दिस वर्ड ऑफ गॉड एव्हरी टाइम स्ट्रेटली. तुम्ही कसे उठता, कसे बसता. मागच्या बुधवारी मी सांगितलं, तुम्ही इतर स्त्रियांना, पुरुषांशी संबंध कसे ठेवता. मागच्या बुधवारचं बायबल, डोंट एव्हर फॉरगेट टू बायबल. ते रेकॉर्डिंग नाहीये पण विसरू नका. कसं तुम्ही हात लावता, कसं जवळ येता, ब्रदर ब्रदर म्हणून त्यांनी बोलता, सिस्टर सिस्टर म्हणतोय मला. नो, नेव्हर एव्हर टच. अजिबात नाही. नाही, आम्ही प्रभूमध्येच आहेत ना, आम्ही एकच आहेत ना. नाही होऊ शकत तसं. बी अवेअर. नाही होऊ शकत. कुठं आहे तो मोबाईल? माझा कुठे? मोबाईलवर कसं तुम्ही सादरीकरण करता स्वतःचं? मोबाईलवर फोटो, स्टेटसेस तुमचे, हाऊ यू कंडक्ट अँड प्रेझेंट युअर सेल्फ. यू रिमेंबर, हे जे मी शेवटला पार्ट बोलत ना, दिस इज फॉर मॅन अँड वुमेन. ओके, कसं तुम्ही कंडक्ट करतात, कसं प्रेझेंट करायला लागलाय तुम्ही स्वतःला. आजकाल सोशल मीडिया फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहत आहे. तुमचं व्यक्तिमत्व पाहत आहे, तुमचे स्टेटसेस पाहत आहे. काय तुम्ही कंडक्ट करायला, काय तुम्ही प्रेझेंट करायला. काही दिवसांअगोदर मी एका विवाहित पुरुषाचं स्टेटस पाहिलं. नक्कीच लवकरच विवाह झालेला आहे त्याचा, 1 महिना 2 महिने काहीतरी झाले असतील. आणि मग त्यानं आपल्या बायकोचा फोटो ठेवला आहे, चांगला ती मॉडेलसारखी उभं राहिलेली आहे. आणि तिथं त्याने लिहिलं आहे की अनेक स्त्रियांनी सौंदर्य सद्गुण दाखवला,
पण त्याच्यामध्ये तू सर्वश्रेष्ठ वरचढ ठरलीस. दादा 1च महिना झालाय तुला, 1च महिना झालाय अजून. थांब, दमधर, थांब, अजून सद्गुण दाखवू दे. अरे थोडा वेळ घे. नाही, आम्हाला घाई आहे खूप, गोष्टी करायची आम्हाला खूप घाई आहे. वेट, थांब. एकदा मी बघितलं, मी वाय आय एम टेकिंग दिस टाइम कारण ना आपण हे बहुतांश वेळेस करतो. पती पत्नीचं जरा काही चांगलं झालं ना, होय 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 वी आर लव्ह बर्ड्स आणि अमुक आणि तमुक द्यावं. 2 दिवस गेले की बाळक साहेब भयंकर भांडणं झालं आमच्या दोघांमध्ये. ह्यानं काल माझं नरडच दाबलं. 1 दिवस अगोदर स्टेटस आहे, लव्ह बर्ड्स डार्लिंग हनी. खूप घाई करतो. वेट, थांबा जरा. तुमच्या जीवनातून काय प्रेझेंट होते, तुम्ही काय रिप्रेझेंट करत आहात. वेट फार आवश्यक आहे. म्हणून लग्न टिकवण्यासाठी केवळ विश्वासच आवश्यक नाहीये. हा जो कंडक्ट आहे जिथं तिमथ्याला तो लिहित आहे त्याच्यामध्ये तो महत्वाचा आहे. शालीनता ही तेवढीच महत्वाची. विश्वास आहे का, विश्वास पण एकमेकांमध्ये, हो आम्ही खूप विश्वासवादी, त्याच्याबरोबर शालीनता ही तेवढीच महत्वपूर्ण आहे. चेक स्त्रियांनो की ती तुमच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून संत पॉल कलसेकराच्या मंडळीला ज्यावेळेस म्हणतो, हृदयावर राज्य करणारा ख्रिस्त जो तुमचा राजा आहे, अधीन राहा जसं प्रभूमध्ये उचित आहे. जसं प्रभूमध्ये उचित आहे तुम्ही आपल्या नवऱ्याच्या अधीन असावे. हा तो कंडक्ट आहे. नाव लेट्स टेंड टू मेन. ओके, मेन विषयी काय दिले बघा. पतींना जे पाचारण करण्यात आलेलं आहे, ओके, पतींना पाचारण करण्यात जे आले ना ते ये गा, चल गा, बस गा असं करायला नाही केलं. दाब चढवायला नाही केला. स्वतःची मगरूरता दाखवायला नाही केलं. स्वतःचा जो पुरुषत्वपणा आहे तो दाखवण्यासाठी नाही केलं. तर जे पाचारण केले, रीड दॅट 19 वर्ड्स, व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हटले बघा त्या ठिकाणी, 19व वचन, कलसेकरास पत्र 3रा अध्याय. तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. तुम्ही बघितलं कशासाठी पाचारण केलंय. व तिच्याशी तुम्हाला आणि मला जे पुरुष आहोत एकाच गोष्टीसाठी पाचारण केलंय, प्रभुत्व गाजवण्यासाठी नाही. कारण तुम्हाला माहित आहे प्रभुत्व काय दिलेलं आहे. स्वामित्व तुम्हाला असंच मिळालंय, ते दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला कळालं काय होतंय. घोळ हा होत आहे तुम्हाला निर्वाधितपणे स्वामित्व मिळालेलं आहे. तुम्ही जरासं बॅक झाला आणि आपल्या पत्नीकडे बघा, अहो ती धडपडते त्यासाठी, कारण तो तिचा मुळात पापी स्वभाव आहे आणि प्रभूने तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. आणि मग प्रभूने काय सांगितलं, अरे स्वामित्व तुला मिळालंय ना, मग जर मिळालेलं आहे तर आपल्या पत्नीला तुला कसं हाताळायचं आहे. अरे प्रीतीनं हाताळायचंय, तो मुद्दा आहे तुझा. तो भलतं ते सोडून ना बाकीचं सगळं करायला तयार आहे. कारण का, मुळात तिचा जो पापी स्वभाव आहे तो स्वामित्व मिळवायला प्रयत्न करतो. मग ह्याला स्वामित्व असल्यामुळं मग ते मिळाले, मी माझी जोर जबरदस्ती करतो, मी हात उचलतो तिच्यावर, मी तिला रागानं बघतो, मी अजून काही गोष्टी करतो की मी माझं प्रभुत्व कसं तिच्यावर गाजवू. प्रभुत्व गाजवण्यासाठी पुरुषांनो तुम्हाला पाचारण नाहीये. तुम्हाला पाचारण कशासाठी आहे, प्रीती करण्यासाठी. काही जणांना असं वाटतं मी प्रीती करत आहे म्हणजे मी मनी म्याव होऊनच बसतो. ऐकाव या इकडं गेला भाऊ, बोल काय पाहिजे, बसते मनी म्याव. त्याला असं वाटतं तू प्रीती करायला लागलाय. प्रीती नाही करत आहे, तिनं ऑलरेडी घराचं स्थान घेतलंय तिच्या हातामध्ये. तिनं ऑलरेडी होल्ड घेतलाय आणि ते घर तिच्या इशाऱ्यावर चालत आहे.
तुला असं वाटतंय की तू स्वामित्वाने प्रीती करताय? बिलकुल नाही. स्वामित्व मिळालेलं आहे तिच्यावर प्रीती करण्यासाठी. ती धडपणार, लक्षात घ्या, ती सदैव धडपते. कशासाठी धडपडते? धडपडण्याचं एकच कारण आहे, मला प्रभुत्व मिळावं, मला स्वामित्व मिळावं, आय विल होल्ड. आणि तुझं काय काम आहे? जस्ट लव्ह हर. जस्ट लव्ह हर. तिच्यावर प्रीती करा. कशी प्रीती करा? बघा पॉल काय म्हणत आहे. इफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि 25वा वचन. कशी प्रीती करा बरं? लवकर लवकर. पतीनो जशी ख्रिस्ताने तुम्ही बघितलं काय बॉटम लाईन आहे? स्त्रियांची बॉटम लाईन काय होती? अधीन कसं राहा. तुम्ही 18 वचन, अधीन कसं राहा स्त्रियांना काय सांगितलेलं? जसं प्रभूला उचित आहे. व्हेरी गुड, हुशार झाले तुम्ही थोड्याच वेळात. ओके, जसं प्रभूला उचित आहे तसं तुम्ही अधीन राहा. बरोबर आहे. स्टँडर्ड काय ठेवलं? जसं प्रभूला उचित आहे. कलसेकरास पत्रामध्ये लिहिलं की तुम्ही तिच्यावर काय करा? प्रीती करा. आता कशी प्रीती करायची बाबा? आम्ही जशी ख्रिस्ताना मंडळीवर केली तशी. म्हणजे स्टँडर्ड काय ठेवलं आता? जशी ख्रिस्त मंडळी प्रीती करतो. कशी प्रीती करतो? आणि त्या मंडळीसाठी तो आपला प्राण देतो. लव्ह हर इन दॅट सेन्स. काय मंडळीचा प्रभू ख्रिस्त नाहीये का? आहे. तो तिला चालवत नाहीये का? हो, तिला चालवतो. त्याची प्रीती तिच्यावर कशी प्रगट करतो? अरे ही डाईड फॉर हर. तो तिला प्रोटेक्ट करतो का? ऍब्सोल्युटली करतो. तो संपूर्णपणे त्या गोष्टी हाताळतो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे जी सायंटिफिक आहे. सायंटिफिक अशी आहे की जर तुम्ही पाहिलं, आजकाल ना हा ट्रेंड मला दिसत नाही, पण आजकाल ते बहुतांश जो फेमनाइज जो कल्चर आहे तो मोठा झाल्यामुळे हे कल्चर दिसत नाही. पण थोडंसं माझ्या जनरेशनच्या काळामध्ये ना जे पुरुष होते त्या पुरुषांच्या प्रेमामध्ये ज्या मुली पडायच्या त्या मुली म्हणजे समजा जर एखादी मुलगी आहे, त्या मुलीला कोणते पुरुष आवडायचे माहिती आहे काय? दोज हू आर ना मॅस्क्युलाईन, थोडेसे रांगडी असणारे पुरुष. रांगडी म्हणजे माहिती मला आमच्या इकडचा शब्द आहे. थोडस काय म्हणतात ते, कसं बोलायचं? कडक इन द सेन्स थोडस आवाज मोठा असेल. द वन हू कॅन होल्ड, द वन हू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम्स. जरा सुद्धा ॲटिट्यूड असतं एखाद्या पुरुषाचा की जात आहे, थांबा रे, करा रे, आवाजामध्ये बेस आहे. अशा टाईपच्या. आणि मग तो रावडी असला पोरगा, काम करत नाही, काय नाही, बेकार आहे. आणि शिकले समोरलेली मुलगी बरं का, एकदम उच्च शिक्षित कोणीतरी मुलगी. आणि हा भाऊ काहीच करत नाही आयुष्यात. हा भाऊ नुसत्या फिरत आहे, काहीतरी करत आहे. आणि अशाच्या प्रेमात पोरी पडायच्या. का बरं? शिकली सवलेली पोरगी हो आमची, अमुक होती हो, तमुक होती हो, पण काय झालं ती बघा, हे असल्याच्या प्रेमात पडली. का बरं असं होतं? बिकॉज दॅट्स द नेचर. स्वामित्व त्या पुरुषाकडे ऑलरेडी आहे. आणि ही जी स्त्री आहे ना, ही स्त्री सदैव फेमनाईन असल्यामुळे ती काय करते, तिला ती जन्मजात खाली जायचंय. आणि मग अशावर मला कसा होल्ड घेता येईल तो प्रयत्न असतो तिचा. आणि तो काही मिळत नाही. आणि हे होत असतं कंटिन्युअसली. आजकाल ते दिसत नाही, कारण आजकाल जे फेमिनिस्ट थिंकिंग आहे ते एवढं जास्त झालेलं आहे की आम्ही इक्वल आहोत, and we can hold and we can run. असं झाल्यामुळं आजकाल तो बहुतांश गोष्टी दिसत नाही. पण ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रात पाहतो, आता जे वचन वाचलं, पुरुषांना एक स्टँडर्ड दिलेलं आहे की कशी प्रीती करा. अहो, तुम्हाला स्वामित्व आहे का? ऍब्सोल्युटली आहे. मग कशी प्रीती करा? जशी ख्रिस्ताना मंडळीवर केली. ख्रिस्त मंडळीवर कशी प्रीती करतो? अहो, तिच्यावर तो प्रीती करत असताना आपलं सर्वस्व देऊन टाकतो. काय? मंडळी ही ज्या वेळेस अयोग्य रीतीने वागते, ख्रिस्त तिला काय करतो? ख्रिस्त तिच्यावर प्रीतीच करतो. ख्रिस्त तिच्यावर आपली प्रीती होतोच. आपण ज्यावेळेस अजून पुढे जातो ह्याच इफिसकरास पत्रामध्ये तिच्याविषयी असलेलं, अहो, तो तिला वचनरूपी स्नान देतो जशी ख्रिस्ताला दिलेलं आहे. तिचं पालन पोषण तो करतो, तिची गरज तो पुरवतो, तो धडपडतो तिच्यासाठी काय करावं. त्याच्या जीवनाचा अंतिम उद्देश, माझी स्त्री कशी
आनंदी राहील, माझी स्त्री कशी खुश राहील. हा एकमेव प्रयत्न त्याचा असतो. लक्षात घ्या, आज बहुतांश जे पुरुष आहेत ते केवळ आपल्या स्त्रीकडे पाहत असताना, त्यांची संबंध प्रस्थापित करत असताना, ते केवळ त्या संदर्भात तिला बोलत असताना म्हणजे ओरडून, आवाज मोठा करून बोलण्याचा प्रयत्न करतात, आपला अधिकार दर्शवण्याचा प्रयत्न करतात. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, सतत टीका असते स्त्रीवर. काय असते? सतत टीका. आणि विशेष करून जेव्हा या माणसाचे स्वतःचे घरचे येतात ना, स्वतःच्या घरचे म्हणजे काय म्हणतात त्यांना, मला जरा नाते सांगा बघ. स्वतःच्या घरचे म्हणजे काय? माहेरचे काय? त्याच्या स्वतःकडचे म्हणजे कुणाचे? हा, त्याच्या स्वतःचे लोक जे आहेत, म्हणजे बहीण भाऊ नातेवाईक असं सगळं, हे ज्यावेळेस येतात तेव्हा मात्र मग हिला हा मग हिला कशा रीतीनं हाताळायचं, हे आमचं असलंच आहे, हे तसंच आहे. आणि ती बाहेर जात असते, ती नुसती बघत असते, अच्छा असं, अच्छा गेला दाखवते तुला. हेच चालू आहे कुटुंबांमध्ये, हेच चालू आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आदर, ज्या ठिकाणी रिस्पेक्ट, ज्या ठिकाणी प्रीती असायला हवी आहे, त्या ठिकाणी सतत ओरडणं आहे, सततची टीका आहे, टोमणे आहेत. आणि पुरुष तशा रीतीने स्वतःला तिच्यासमोर सादर करतो. इन्स्टेड पवित्र शास्त्र तुलना काय करतो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तिचं पालन पोषण तो करतो, सतत ओरड नाही. पुढे अजून गेल्यावर मला तुम्हाला सांगू दे की जेव्हा स्त्री भावनिक रीतीनं थोडीशी कमकुवत असते, आणि ती शास्त्र आपल्याला सांगतं ती भावनिक कमकुवत आहे, ज्यावेळेस ती भावनिक कमकुवत आहे, तिला आधार देण्याऐवजी तिच्याकडे दुर्लक्ष करतो. पुरुष काय करतो? ऍट दॅट मोमेंट पुरुषानं काय करावं, तिची इच्छा असते की माझ्या पुरुषानं माझ्या जवळ यावं आणि मला आधार द्यावा. त्या मोमेंटला हा पुरुष काय करतो? आपला मार्ग चेंज करतो. काही दरवेळेसच आहे, हे रडणं काही दरवेळेसच आहे. ऍट दॅट मोमेंट तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. पवित्र शास्त्र त्याला दुजोरा देत नाही, बिलकुल नाही. आणि तो त्या ठिकाणी भावनिक रीतीने तिच्यापासून दुरावा करतो. एका शब्दाचा ख्रिस्ती लोक वारंवार वापर करतात. काय माहिती का? येता जाता फिरताना काय, मग आधी नाहीस का? पुरुष चालला आला ना, मग काय आधी नाहीस का? वचनांचा आधार घेऊन ती संवाद साधायचा होतो, त्याच्या फायद्याचा आहे. मग पाप केलंस ना, हवेनच केलं ना. पहिला तुम्हीच पडताव, पहिला तिला टोचून बोलणं, वचनांचा आधार घेऊन ती संवाद साधायचा, ह्याला जे फायद्याचं आहे, ह्याचा जो स्वार्थी स्वभाव आहे तो पुढे आणणं, वारंवार स्वार्थी स्वभाव पुढे आणणं, आणि वारंवार स्वार्थी स्वभाव पुढे आणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं, जे साफ चुकीचं आहे. कारण आपला स्टँडर्ड जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रत्येक पुरुष इन्क्लुडिंग मी, आपला स्टँडर्ड प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्या पत्नीकडे पाहत असताना ख्रिस्त जसं मंडळीकडे पाहतो, ख्रिस्त जसं मंडळीवर प्रेम करतो, तशा प्रकारचं प्रीती करणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, प्रीती नाहीये आणि केवळ अधिकार चालवण्यात येतोय. प्रीती शिवाय घरामध्ये केवळ पुरुषाचा अधिकार चालवण्यात येतोय, हा विकृतपणा आहे बरं का. काहीतरी फार विचित्र घडायला लागले त्या घरामध्ये, की जर पुरुष केवळ अधिकार चालवायला लागलाय आणि ख्रिस्ताची प्रीती नाहीये. कारण ख्रिस्ताची जर प्रीती आहे तर आदरयुक्त अधिकार त्या ठिकाणी असेल, पण ते जर नाहीये तर प्रॉब्लेम आहे. ख्रिस्तासारखं नेतृत्व कसं असतं बरं? एखाद्या कुटुंबामध्ये एखादा पुरुष नेतृत्व करत आहे, मग ख्रिस्ताचं कोणतं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की त्यानं आधी ऐकावं, प्रॉपरली निर्णय द्यावा, त्या निर्णयामध्ये तो असावा. न ऐकता लोक जर निर्णय देत आहेत तर प्रॉब्लेम आहे. मी सदैव ही गोष्ट सांगतो आणि मला तुम्हाला हे सांगू दे, स्त्रिया ज्या आहेत, पुरुषांना जे तुम्ही आहात, स्त्रिया फार सुंदर रीतीनं परमेश्वरानं त्यांना डेव्हलप केलेलं आहे, त्यांना बनवलेलं आहे. आणि मी अनेकदा सेमिनार्समध्ये सांगितलं आहे, सध्या मला इथं सांगावं असं वाटतं
की त्यांची जी घडण आहे ती इतकी सुंदर आहे की त्यांना देवबापानं ज्यावेळेस घडवलं त्यांना पुरुषाचा मदतनीस घडवला, हेल्पर. ज्या ज्या ठिकाणी पुरुष कमी आहे त्या त्या ठिकाणी परिपूर्णता देण्यासाठी त्यांची निर्मिती आहे. आणि ज्यावेळेस पुरुषाच्या माइंडसेट येतो तर पुरुष जो आहे तो एका दृष्टिकोनातूनच विचार करणारा आहे, पण स्त्री जी आहे ती खूप साऱ्या दृष्टिकोनातून विचार करते, कारण तिची बुद्धी त्या प्रकारे चालते, त्या प्रकारे ती रन करते. त्यामुळं हे फार सुज्ञ आहे की जेव्हा आपण निर्णय घेत असतो त्या निर्णयामध्ये आपल्या पत्नीला समाविष्ट करणं आणि तिला तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू विचारणं. कारण कदाचित मी जो आहे मी एकाच दृष्टिकोनाने विचार करत आहे, बट वेन शी थिंक्स ऑफ मेनी थिंग्स. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो आत्ताच रिसेंट. आता आम्ही घराचं शिफ्टिंग करणार आहे थोड्या दिवसामध्ये, तर डेज आम्ही ठरवत आहे कोणत्या दिवशी कोणता शिफ्टिंग करायचं. आणि माझा जो विचार आहे तो या दिवशी अमुक अमुक करायचं आहे, हे शिफ्टिंगचा डे आहे. बट वेन माय वाईफ थिंक्स, ती विचार करत असताना ती माझा विचार करते, माझ्या टाइम शेड्यूलचा, अद्विकचा विचार करते जस्ट टाइम शेड्यूलचा, ती सेमिनारचा विचार करत आहे 12 पासून 15 पर्यंत सेमिनारचा. त्याच्यानंतर आल्यानंतर याच्या एक्झामचा विचार करत आहे, याच्या एक्झामचा विचार करत आहे, त्यांचे युनिफॉर्मचा विचार करत आहे, त्यांच्या बुक्सचा विचार करत आहे, नेमकं ठेवायचं कुठं, कारण आल्या 16 तारखेला ह्याची एक्झाम आहे. आणि शी इज थिंकिंग अबाउट एव्हरीथिंग. आणि मी फक्त विचार करत आहे काम पूर्ण झाले, शिफ्ट करायचं, काम पूर्ण झाले आणि आपल्याला शिफ्ट करणं गरजेचं. आणि मग तिच्याकडे तुम्ही ही तारीख कशी वाटते तुला शिफ्ट करायला? किती इझी आहे मला बोलायला. ही तारीख कशी वाटते शिफ्ट करायला? आणि ती मला म्हणते हो थांब. आणि शी गिव्स मी दॅट सजेशन्स. आणि जेव्हा ती माझ्या डोक्यात टाकते का, अरे हा यार एवढं सगळं आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. निर्णय घेत असताना when she is with you, when she is giving you inputs, की तुम्हाला खूप सोयीचं जातं निर्णय घ्यायला, खूप सोयीचं जातं. त्यांना तशा प्रकारे घडवलेलं आहे, त्यांना तशा प्रकारे बनवलेलं आहे. पण पुरुष केवळ अधिकार चालवतो. मी ऐकणार नाही, मंदबुद्धी आहे आमचं बायको. ती मंदबुद्धी आहे? अरे ती हेल्पर आहे आणि अशी तशी नाही, ती सर्व गोष्टीत फिट होते. कुठं कमी आहे सांग, शी इज देअर टू फिट. तुम्ही विचार करा, मला तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे, ती कुठं फिट पाहिजे. माझी बायको माझी हेल्पर. परवा दिवशी येताना ना मी एवढं सामान घेऊन आलो आणि ती गाडीच्या मागं बसलेली बाईकवर. आणि जर असा विचार केला ना तर पुरुषाला जमणार नाही ते सगळं पकडायला, बट ती करते. पण अन्य गोष्टीमध्ये ती नाजूक आहे. बट वेन शी नीड्स मी, सगळं करू शकते ती, सगळं करू शकते. शी कॅन हँडल एनिथिंग. आणि ती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं स्त्रीकडे पाहत असताना अहो ती सगळं करू शकते तुमच्यासाठी. तिला कसं हाताळायचं आहे आपल्याला, तिला कसं हाताळायचं, व्हॉट शी नीड एक्झॅक्टली. एका वचना संत पाऊल सांगतो, तिच्यावर प्रीती करा. किती जबरदस्त आहे बघा. What she needed, you know, just love her. फक्त प्रीती, केवळ प्रीती आवश्यक आहे तिला, दुसरं काय नको आहे. मी तुम्हाला सांगितलं कसं तुम्हाला कमवता येईल. माझ्याकडे भरपूर पैसा आहे, चल माझ्या अधीन. अरे शी डझंट नीड दॅट. जगातील बायका असतील त्यांना पैसा पाहिजे. मी तुम्हाला खरं, ख्रिस्ती स्त्री जी आहे तिला पैसा नको आहे, अजिबात नको आहे. कोण म्हणेल मला सांगेल की अहो ना ही ख्रिस्ती बायका त्यांना नुसतं पैसा पाहिजे, नाही. जिच्या हृदयावर प्रभू येशू ख्रिस्त राज्य करतो तिला पैसा नको आहे. अहो खूप ज्ञानी आहे, अरे काय सांगू, जगाचं ज्ञान ह्याच्यामध्ये भरलंय आणि म्हणून ह्याच्या आधी नाही. जगामध्ये होत असेल ते. अहो मूर्खातल्या मूर्ख माणसाकडे स्त्री, ज्ञानी स्त्री आरामात राहते. कशी माहित आहे? बिकॉज द मूर्ख माणूसाला त्याला एकच माहित आहे, मला हिच्यावर प्रीती करायचं आहे. आणि तो तिच्यावर निस्वार्थी प्रीती करतो आणि तिला तेवढंच हवं, ती त्याच्या आधी नाही. तो जिथं कमी आहे ती कमी पूर्ण करायला ती आहे. फार आवश्यक आहे. त्याचा पुरुषपणा जो आहे, त्याचा पुरुषपणा सदैव
इन्क्लुडिंग मी, ओके, मी असं नाही म्हणते की मी काही एक्सक्लुडिंग मी बाहेरचा आहे, मी पुरुषानं तुमच्यातलंच आहे. एव्हरी टाइम मी ह्या देहाच्या माझ्या वासनांनी लढत आहे. एव्हरी टाइम मी तुम्हाला हा संदेश देत आहे, मी स्वतः लढत आहे याच्याबरोबर. माझा पुरुषपणा सदैव जागा होतोय. एक्सेप्टिंग माय मिस्टेक्स, माझ्या चुका स्वीकारायला मला आवड जातं, खूप आवड जातं. तुम्ही विचार करा, पुलपिटवर असणारा मी, सदैव लोकांच्या पुढे असणारा, आणि मला दाखवलं तुम्ही, तुला माहिती इथे चूक होता तू. हाऊ कॅन, कसं होऊ शकतंय मी चूक आहे? मी चूक नसू शकतो. मी लोकांना शिकवतो मी चूक कसा असू शकतो. मला माझा मीपणा मध्ये येतोय. मी आहे तो, मी लढत आहे त्यासाठी. आपण प्रत्येक जण त्या प्रवासामध्ये आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट कधीच चुकत नाही, लव्हिंग युअर वाईफ. लव्हिंग युअर वाईफ. ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो आणि आपण ते साधन करतो. ओ यंग चॅप्स, मी तुम्हाला सांगेन, जे तरुण आहात तुम्ही, जेव्हा तुम्ही विवाह कराल, जर तुम्हाला एक गोष्ट मला तुम्हाला ॲडवाईस करायची आहे तर ती मी एकच करेन, जस्ट लव्ह युअर वाईफ. आपल्या पत्नीवर प्रीती करा. असे अनेक तरुण आहेत ज्यांना हे सांगण्यात नाही आलं. त्यांना असं वाटतं की नाही, दे कॅन डू एनिथिंग. त्यांना हे समजावणं गरजेचं आहे की जस्ट लव्ह युअर वाईफ. ना ज्ञान अधीनता कमवू शकतात, ना पैसा अधीनता कमवू शकतात, ना पॉप्युलॅरिटी अधीनता कमवू शकतात. दॅट इज ओनली वन थिंग व्हॉट शी एक्सपेक्ट्स, लव्ह, प्रीती. त्यांच्यासाठी वागत असताना सौम्यतेनं वागा, कारण त्या नाजूक पात्र आहे. आपण शास्त्रात बघितलं की अरे त्यांना बहुत दुःखी होतात, मुळापासून त्यांना तेच आहे, बहुत दुःखी होतात. त्यांना कुठल्याही कारणानं दुःखी होऊ शकते ते. तुम्हाला समजणार पण, अरे आता तर चांगली होती, काय झालं तुला, तुझा चेहरा पडला, काय झालं, एव्हरीथिंग वॉज नाईस ना. तुम्हाला असं वाटेल की अरे सगळं चांगलं आहे. विवाह होऊन 18 वर्ष झाले बरं का, मला 19, सॉरी, सदैव माझं चुकतं, 19 वर्ष झालेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंटली काय, अरे ह्या एक्सपिरियन्स मला एक समजलंय की विवाहामध्ये पत्नी कधीही कोणत्याही ठिकाणी नाराज होऊ शकते, कधी. फक्त आपल्याला कळत नाही, एव्हरीथिंग इज नॉर्मल, कारण तिची निर्मिती तशी आहे, ती नाजूक आहे. शी कॅन हर्ट बाय एनिथिंग. अशा वेळेस तिला सौम्यतेनं हाताळा. 1 पेत्र 3 अध्याय वाच, काढा बरं. 1 पेत्र 3 अध्याय 7वं वचन. सी, व्हेरी इम्पॉर्टंट वर्स, ओके, दिस वन. 7वं वचन बघा बरं. तसेच तुम्ही आपापल्या स्त्रीबरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे. तुम्ही बघितलं काय म्हटलंय, ती अधिक नाजूक पात्र आहे, म्हणून तिच्याबरोबर कसा सहवास ठेवा. तुम्ही ती वागत असतानाच कसा सहवास ठेवायला पाहिजे, एकदम सुज्ञतेनं. सुज्ञता फार आवश्यक आहे बरं का. सहवास ठेवत असताना जपा, सौम्यता असावी. बघा किती इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी. सौम्यतेनं सहवास ठेवा तिच्याबरोबर. इन बाय एक्सपिरियन्स विल कम टू नो. आता बघा, सौम्यता असते, मूर्खता नसते. मूर्खासारखाच ती सहवास ठेवू नका. आणि मी तुम्हाला हे जे सांगितलेलं आहे फार आवश्यक आहे. अनेक लोकांना ते कळत नाही. अनेकांना असं वाटतं की सौम्यता म्हणजे ना मांजर व्हायचं ना, काय कुठे जाऊ, चला चला इकडं, सौम्यतेनं वागायला पाहिजे. असं वागणं नाही आहे ते. सौम्यतेनं म्हणजे यू शुड नो हर कॅरेक्टर, यू शुड नो हर ईच अँड एव्हरी स्टेप. ती काय करत आहे, ती कशी वागत आहे, ती कशी बोलत आहे, एव्हरीथिंग यू शुड नो. आणि मग तुम्ही कसं हँडल करावं तिला, कसं तुम्ही त्याची वागावं फार आवश्यक आहे. हे मिस आउट होत आहे, हे कौटुंबिक जीवनामध्ये मिस आउट होत आहे, हे निघून चाललेलं आहे. पुरुषांनो जपा. मी तुम्हाला एनकरेज करेन, कृपा करून जपा या सिच्युएशनला. ती अगदी सौम्यतेनं सहवास ठेवा. म्हणजे काय होईल, वचनामध्ये लिहिलंय, तुमच्या प्रार्थनांना व्यत्यय येणार नाही, अडथळा येणार नाही. तुमच्या प्रार्थनांना व्यत्यय येणार नाही, अडथळा येणार नाही. अनेक पुरुषांना समजत नाही प्रार्थना कशी करावी.
जस्ट लव्ह युअर वाईफ. जस्ट लव्ह युअर वाईफ. तुमच्या पत्नीवर प्रीती करा. कशी प्रीती? स्टँडर्ड आहे, जशी ख्रिस्तानं मंडळीवर केली. म्हणून मला कोणी जर विचारलं, अरे कशी प्रीती करायची पाळक साहेब आपल्या पत्नीवर, तशी ख्रिस्तानं मंडळीवर केली. एवढं सोपं आहे. पाळक साहेब मी कशी अधीन राहू माझ्या नवऱ्याच्या, सांगा ना. कळतच नाही. असं वागतो, तसं वागतो, हे वागतो, ते वागतो. सोपं आहे. जसं प्रभूला उचित आहे. मग प्रभूला कसं उचित आहे? रीड हिज वर्ड. जे मला पाप करायला प्रवृत्त करत नाही, मला वाईट करायला प्रवृत्त करत नाही, मला त्याच्या अधीन राहायचं शास्त्र मला सांगतं. त्यामुळे सदैव लक्षात घ्या, अधीनता आणि प्रीती ही सदैव एक संघ जाते. अधीनता इज इक्वल टू सुरक्षितता. अधीनता बरोबर सुरक्षितता. प्रीती इज इक्वल टू जॉय, लव. लव इज इक्वल टू जॉय. प्रीती आनंद आहे. ज्या वेळेस आपण म्हणतो की नाही मला अधीन राहायचं, याचा अर्थ शी इज सेक्युअर. शी इज व्हॉट? शी इज सेक्युअर. तू तिला सेक्युअरनेस मिळत आहे. ती का अधीन राहत नाही माहित आहे? कारण ती सेक्युअर नाही आहे. ती सेक्युअर नाही आहे. द मॅन हॅज नेव्हर एव्हर तिला त्यांना ते दाखवलं की तू माझ्यामध्ये सुरक्षित आहे. तो तिला दाखवतच नाही. मंडळी ही सदैव ख्रिस्ताच्या अधीन आहे, कारण ती त्याच्यामध्ये सुरक्षित आहे. मंडळी ज्यावेळेस जगीक होते ती वाईट वाकडं वागायला लागते, ती अयोग्य वागते. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस ती अधीन आहे ती ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहे. ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो. कशी प्रीती करतो? कारण तो तिला आनंद देतो. त्या ठिकाणी आनंद आहे. जो पती आपल्या पत्नीवर प्रीती करतो त्या ठिकाणी आनंद आहे, जॉय. ज्या ठिकाणी प्रीती नाही त्या ठिकाणी आनंद नाही आहे. त्यामुळं अधीनता आणि प्रीती ही एक संगती जाते. अधीनता सुरक्षितता देते आणि प्रीती आनंद देते. ह्याला आपण वेगळं करू शकतो का? बिलकुल नाही. कारण या विवाहाचा, ख्रिस्त केंद्रित विवाहाचा मूल मंत्र आहे. ख्रिस्त हा पतीचं प्रतिनिधित्व करत आहे आणि मंडळी ही पत्नीचं प्रतिनिधित्व करत आहे. पवित्र शास्त्र आपल्याला त्याच दृष्टिकोनातून शिकवतं. म्हणून विवाहाकडे पाहत असताना ख्रिस्त आणि मंडळी असंच पाहणं आवश्यक आहे. जेव्हा कधी पवित्र शास्त्र वाचाल त्याच दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. इथं जर आपण चुकलो तर आपल्या विवाहासंदर्भात आपण चुकलो. ज्यांचा विवाह झाला नाही, माझी प्रभूकडे प्रार्थना आहे की तुम्हाला अशा रीतीने विवाहाला सामोरे जावं आणि आदम आणि हवेपासून जे आपल्याला जन्मजात मिळालेलं आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांच्या हृदयावर ख्रिस्त राज्य करत आहे, अशा लोकांसंदर्भात ज्यावेळेस विवाह आहे त्यांच्यासाठी संत पौलानं फार सुंदर रीतीने शिक्षण आपल्याला देऊन ठेवलेलं आहे की एक पत्नी एक पती कशा रीतीने ह्या जगात ख्रिस्ती म्हणून जीवन जगू शकतात. उदाहरण काय आहे की स्त्रियांनो, जसं प्रभूला उचित आहे तसे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन राहा. पतींनो, जसे ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. प्रार्थना करूया. देवा, आम्ही तुला गौरव, मान, महिमा देतो. तुझे आम्ही आभार मानतो की एवढा अद्भुत रीतीनं तू आमच्या संगती पुन्हा एक वार बोललास. प्रभू, आज अनेक लोक आहेत जे ह्या आधुनिक जगात राहत आहेत आणि जे विवाहाला नाकारत आहेत. पण प्रभू बापा, तारण प्राप्त झालेले जे लोक आहेत त्यांना विवाह हवा आहे, कारण त्या विवाहामध्ये ख्रिस्त आणि मंडळीचं दर्शक आहे. जगाला संदेश आम्हाला द्यायचा आहे की ख्रिस्त आणि मंडळी कशा प्रकारे आहे. प्रभू बापा, आम्ही आज तुझ्या चरणाजवळ येतो. या मंडळीसाठी विशेष करून प्रभू आज मी प्रार्थना करत आहे की प्रभू, या मंडळीतील प्रत्येक स्त्रीला प्रभू बापा अधीन राहण्यासाठी देवा तू कृपा पुरव. या मंडळीतील प्रत्येक स्त्रीला जसं प्रभूला उचित आहे तसं जगण्यासाठी देवा कृपा पुरव. प्रभू, या मंडळीतील प्रत्येक पुरुषाला आम्ही देवा तुझ्या हाती सोबवतो. प्रत्येक पुरुष हा कठोर, प्रौढ देवापा स्वतःला गर्विष्ठानं भरलेला असा नसावा, तर तो प्रौढ असावा, मॅच्युअर असावा. प्रभू, जशी ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण देऊन स्वतःची
प्रीती जशी प्रकट केली तशा प्रकारची प्रीती त्यानं आपल्या पत्नीवर प्रकट करावी. जगानं प्रभू पाहावं आणि म्हणावं की या घरामध्ये ख्रिस्त राज्य करतो. जो ख्रिस्त हृदयावर राज्य करतो तोच ख्रिस्त आता ह्या घरावर राज्य करतो. जो ख्रिस्त या घरावर राज्य करतो तो ख्रिस्त या मंडळीचा मस्तक आहे. प्रभू दे बापा, अशा प्रकारची मंडळी देवा तू आम्हा सर्वांना बनव. तुझं गौरव प्रभू तू करून घे. आमच्या प्रत्येकाचं वैयक्तिक अशक्तपण देवा आहे ते देवा आम्ही तुझ्या समोर सादर करतो. कृपा करून याचा स्वीकार कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. आमेन.